डोक्यात हवा जाईल अशी हवा असताना हवा जाऊ न देता कायम लोकांना हवा हवासा वाटणारा माणूस. आज तुम्ही कुठली एकांकिका करताय, निदान 15 दिवस तरी अगोदर सुरू करता की नाही? ते स्क्रिप्ट का नाही सबमिट होत? 11:30चा प्रयोग 11 वाजता पास केलेला आहे सर. पण देवानंद साहेबांनी तिकडे सांगून अरे हो विजय गोखले को बोला विजय वगैरे म्हणजे भेटण्याची स्टाईल अशी रोज भेटतोय आपण. चित्तरंजन कोलटकर, मास्टर दत्ताराम, एकाहून एक हिमालय माझ्या घरामध्ये. काही लोकांचे सहवास लाभले हिंदीमध्ये. देवेन वर्मा, असरानी, पेंटन. मला ते स्वप्नवत वाटतं. शक्ती सामंता या माणसांच्या बरोबर मी मांडीला मांडी लावून बसत होतो. मी काही काहीतरी करू इच्छितो. काय तिकडे सुखी आहेस? तुझ्या वडिलांना अण्णांना मी उगाच इकडे खेचून आणलं. पोलीस हवालदार वगैरे रोल करून लोकांना हसवतेस ना, पुरे झालं. पुन्हा विजय नाही काढायचा म्हणाले. विजय केंकरे, उदय टिकेकर, आरती अंकलीकर, तुषार. कॉलेजच्या धमालविषयी मी बोलत नाही, ती फारच टोकाला गेलेली होती धमाल. दुसऱ्या कुठल्या नटाला घेऊन काम करायचं नाही विचार झाला होता. गाजलेली नावं होती. जतीन असता तर कदाचित मी परत मराठीत वगैरे आलोच नसतो की एवढा गुंतून राहिलो. दिवसाला कमीत कमी 2-4-5 लोक तरी आजही भेटतात की सर आम्ही घरी गेल्यानंतर ना एक एपिसोड बघतो आम्ही युट्यूबवरती. ते बघायचं आणि रिलॅक्स व्हायचं. अशी शिवा श्रीमती सिरियल. बालनाट्य करायचो रॉबिनहूड. एक विंग सांभाळायचे सतीश पुळेकर आणि एक विंग सांभाळायचे नाना पाटेकर. आम्ही आतमध्ये आलो की नाड्या सोडा वगैरे असं पुढं ते म्हणजे आमची काळजी घेणं. अर्चना, रमेश आणि संपूर्ण टीम आम्ही समुद्रावरती मैफिली व्हायच्या आपल्या गाण्याच्या. किमोथेरपी झाली, 2 दिवस रेस्ट झाली, लाव प्रयोग. असा प्रयोग शेवटपर्यंत रमेश रंगभूमीवरती राहिला. पुढचं नाव आहे आशुतोष गोखले. मी ओळखत नाही त्याला. कवी कुसुमाग्रज म्हणतात की जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली तुम्हा सगळ्यांची फसवणूक एकदा जर का तुमच्या लक्षात आली तर आपल्या सभोवताली फिरणाऱ्या लोकांची हसवणूक करण्यापलीकडे आणखीन काय करावं. रसिको एक असा कलाकार ज्याला कदाचित नवरसामध्ये मुरत ठेवलेलं असावं, म्हणूनच त्यांच्या अभिनयाचा मोरंबा संपूर्ण महाराष्ट्राने चाखला. ज्यांच्या नावाशिवाय मराठी रंगभूमी, मालिका क्षेत्र, सिनेसृष्टी याचा इतिहास अपुरा आहे. एक सहज सुंदर अभिनय, त्याचबरोबर अचूक कॉमेडी टायमिंग आणि त्यांच्या आवाजाचा लहेजा, त्यामुळे त्यांनी 4 दशकाहून अधिक काळ रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कधी त्यांनी आपल्याला हसवलं तर कधी अंतर्मुख केलं. एक उत्तम अभिनेता, एक अप्रतिम लेखक आणि एक उत्कृष्ट दिग्दर्शक बरोबर आपल्या सहकलाकाराच्या गळ्यातलं ताईत म्हणजेच अष्टपैलू ज्येष्ठ अभिनेते विजयजी गोखले यांचं मी स्वागत करतो आपल्या लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमामध्ये. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार विजय सर. काय सांगाल म्हणजे प्रवास कसा सुरू झाला या क्षेत्रात आणि म्हणजे वडील इतके दिग्गज लेखक, मोठे लेखक आणि लहानपणापासूनच अनेक दिग्गज मंडळी आपल्या घरामध्ये यायची आणि त्यांच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यांच्या संगीताचे सूर ऐकायला मिळाले. कशी सुरुवात झाली या क्षेत्रामध्ये? गजाननाला वंदन करोनी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवपद मनीस्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करून ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जोडी. मी नेहमी कोणत्याही कलात्मक कार्यक्रमाच्या सुरुवातीला हा श्लोक म्हणा किंवा हे काव्य म्हणा म्हणतो. सुप्रसिद्ध नाटककार बाळासाहेब कोलटकर यांचं एक काव्य आहे आणि प्रत्येक त्यांच्या कलेची सुरुवात ही या गजाननाला वंदन करून व्हायची. तर मी त्यांना फॉलो करत आलो. एक गणरायाचा आशीर्वाद, संपूर्ण देवतांचा आशीर्वाद घेऊन पुढे सुरुवात करावी. माझ्या घरामध्ये दुसरं काही वातावरणच नव्हतं. ओनली कला 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 आणि कला. म्हणजे माझ्या वडिलांची 2 नाटकं गाजलेली, पंडितराज जगन्नाथ आणि सुवर्ण तुला. हा कदाचित जागतिक विक्रम असेल की 9 ऑक्टोबरला एक नाटक ओपन, पहिला प्रयोग, आणि 10 ऑक्टोबरला दुसरं नाटक ओपन. आणि त्या दोन्ही नाटकांनी इतिहास घडवला. दॅट वॉज 1960 आणि मी 1960 सालचा माझा जन्म. म्हणजे जन्मापासूनच नंतर नाटकाच्याच वातावरणामध्ये होतो, नाटकाच्या कलावंत मंडळींच्या सहवासात होतो, त्यांच्याच आशीर्वादात होतो, त्यांच्याच ममतेमध्ये मी वाढलो. असं संपूर्ण एक कलात्मक वातावरण. त्यामुळे मला असं वाटतं मी कोण पुढे होणार.
बहुतेक डॉक्टर होणार का इंजिनियर होणार कदाचित ते नसेल, हे पाहण्यातच कळलं असेल तर माहीत नाही मला. परंतु एवढं नक्की झालं की मी हे वातावरण बालपणापासून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्याचा प्रचंड परिणाम तुमच्यावरती होतो आणि नकळत तुम्ही तिकडे त्या क्षेत्रामध्ये ओढले जाता. मी काय बोलू, माझ्या बालपणामध्ये मी बघितलेली माणसं आजूबाजूला अपपुण्याई नाही पण बापपुण्याई होती. हम्म. बापपुण्याईने मी भालचंद्र पेंढारकर, रामभाऊ मराठे, प्रसाद सावकार, जयमालाबाई शिलेदार, जयराम शिलेदार, मामा पेंडसे, कोण नका, चित्तरंजन कोलटकर, मास्टर दत्ताराम, एकाहून एक हिमालय माझ्या घरामध्ये तालीम. आता माझ्या घरातला हॉल हा एवढासा असा 12x12 वगैरे असेल फार तर, हम्म. पण त्यालाच आम्ही हॉल म्हणायचो आणि तिथेच या सर्व नाटकांच्या तालमी व्हायच्या. वा. तेव्हा भाड्याने हॉल घेणं वगैरे नव्हतं, त्या जागेमध्ये तालमी व्हायच्या. त्यामुळे त्या तालमी मला बघायला मिळाल्या, हम्म. दिग्दर्शन अनुभवायला मिळालं, अभिनय अनुभवायला मिळाला. ॲट द सेम टाईम वडिलांमुळेच पुन्हा बापा पुण्य साहित्य क्षेत्रातले गंगाधर गाडगीळ, हा. पुबा भावे, सेतू माधवराव पगडी, किती नावं घेऊ. तसंच राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातले मोठमोठी व्यक्ती, नानाजी देशमुखांसारखी व्यक्ती मला अनुभवायला मिळाली. सो लहानपणापासनं एक वातावरणच वेगळं होतं आणि एवढे मोठे हिमालय पाहिल्यावरती मी नेहमी म्हणतो की आपल्याला जाणीव असली पाहिजे, या हिमालयांच्या पुढे मी एक साधा वाळूचा डोंगर देखील नाहीये. तसं जरी असलं तरी तुम्ही प्रयत्न नेहमी हिमालय बनण्याचा केला पाहिजे, तर तुम्ही सह्याद्रीची उंची तरी गाठू शकाल. क्या बात आहे. हे कुठेतरी मनामध्ये ना बिंबलं गेलं. आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय माहिती सागर यातला, हम्म. सगळ्यात मोठा फायदा, आज कुठलीही गोष्ट ही आयुष्याशी निगडीत असते असं माझं ठाम मत आहे. हां, घेण्याचं हे डोकं पाहिजे तुम्हाला. पण मोठी माणसं बघायला भाग्य लागतं, ते मला लाभलं. अहंकार कधी शिवूच शकत नाही. म्हणजे पोएटिक भाषेमध्ये जर का वडिलांचंच पुढे स्वरसम्राज्ञीमधलं काव्य आहे हम्म. की रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही. आज तुम्ही कुठेही जा, जिथे तिथे श्रेयवादाची लढाई दिसते. हे मी केलं, हे मी सांगितलं, हे मी सुचवलं बरं का, हे हा डायलॉग मी हे केलं, मी सगळीकडे तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये अनफॉर्च्युनेटली श्रेयवादाची लढाई दिसते. कोण तू, कोण तू, तुझं वीणा बंदही होणार नाही, रे तुझ्या वाचून इथले काहीही अडणार नाही. गर्व तवा व्यर्थ मी केले असे केले तसे, गर्व तवा व्यर्थ मी केले असे केले तसे, चोच देई पाखरांना तोच चारा देत असे. एकही घरटे तुझ्या विण मोडून पडणार नाही, रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही. तू नाही तो और सही, और नाही तो और सही. जगाचं राट गाडगं असं अव्याहत अविरत अखंड चालूच राहणार आहे याची जाणीव. त्यामुळे मला सगळ्यात मोठा फायदा झाला या ज्या वातावरणाचं, म्हणजे वातावरणाचे तू विचारलंस हम्म. त्यातला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज, कुठेही गुर्मी अजून अहमभाव, आपण लोक फिल्मी म्हटले पण मला फिल्मी कधी होताच आलं नाही. कदाचित या मंडळींचं सहवास हे त्याला कारण असावं असं मला वाटतं. म्हणजे मला तुमचं खरंच कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं. इतकी मोठी दिग्गज मंडळी, म्हणजे आत्ताच्या लोकांना सांगायचं झालं तेव्हाचे खूप मोठे स्टार, रंगभूमीवरचे स्टार, चित्रपटातले स्टार, तेव्हाचे बच्चन म्हणजे आपण म्हणू की, आणि ती ती लोक आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचं सानिध्य मिळतंय, त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळतंय. असे तुमच्या आठवणीतले कोण कलाकार होते किंवा दिग्दर्शक होते त्यांच्याकडून तुम्हाला मुख्यतः शिकायला मिळालं? मग बाबांकडून तर शिकायला मिळालंच तुम्हाला बालपणी म्हणा, किंवा ते संस्कार होतच होते. मी सांगू का, मी अगोदरच बोललो ना की प्रत्येकाकडनं घेण्यासारखं काहीतरी असतं, प्रत्येकाकडनं. तसाच भालचंद्र पेंढारकरांची शिस्त, त्यांचे उच्चार, स्पष्ट उच्चार, किंवा पुरुषोत्तम दारव्हेकरांच्याकडे काम केल्यानंतर उच्चारांचे झालेले संस्कार, कधीही तुमच्या कुठल्याही बोलण्याला असं विचारण्याची वेळ कधीही येऊ नये माणसावर. हे व्यवहारात देखील पाहिजे, कलाक्षेत्रात तर असलंच पाहिजे. ठसठशीत असावं. म्हणजे ते श्रीकांत मोघे, व्हॉट अ कॉन्फिडन्स.
आज एंट्री असावी तर कशी असावी, कशी वाघासारखी एंट्री करायची. आल्या आल्या माणसानं कळायचं, प्रेक्षकांना कळायचं, अरे हे कोई बाप आया हा जिंकणार, भूमिका कुठली असो हा गाजवून जाणार, हे ते कळायचं त्यांच्यात. बाळासाहेब कोल्हटकर आहे तर मला वेगळा चॅप्टरच आहे बोलणार का. हम्म. या लोकांचे कधी कधी काय काय कॅल्क्युलेशन्स कधी कळलेलीच नाही आहेत, की ठराविक वाक्याला तू हा लुक दे, फक्त प्रेक्षकांमध्ये चुक 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 किंवा हा रिस्पॉन्स आल्याशिवाय राहणार नाही. हो. हे गणित काय होतं. काही प्रश्न अनुत्तरित असतात, पण तुम्ही श्रद्धा ठेवून ते फॉलो करायला पाहिजे. कला कशीही चालेल, मूर्ख चालेल, भाबडी चालेल, उटपटांग चालेल, धांगडधिंगा चालेल, कशीही चालेल कला. फक्त कला अश्लील नसावी, बिभत्स नसावी, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे समाजातल्या कोणत्याही घटकाच्या भावना दुखवणारी कला नसावी. हे भान राखलं गेलं पाहिजे. माझंच काव्य आहे की आज कलेने कसे दिसावे, आज कलेने कसे असावे, दिसावे, अलंकार संस्कार असावे. हम्म. आज कलेने कसे दिसावे, खरं तर फॉर एव्हर कलेने कसं दिसावं, हो. आज नाही. आज कलेने कसे दिसावे, अलंकार संस्कार असावे, सुविचारांचे वस्त्र नेसुनी सुंदरतेने तिने सजावे. नटून थटून जी रसिक मनाला भुरळ घालते खरी, असावी संस्कारी सुविचारी, अशा कलेचा वसा घेतला शिरी. क्या बात आहे. ही कला आहे, हे असलं पाहिजे. आता आपल्या कधी कधी तुम्ही व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये आल्यावर तुम्हाला जे समोर येईल ते पत्करावं लागतं. आठ आठ पत्करलेल्या गोष्टींमधनं 9वी सुंदर गोष्ट देखील तुम्हाला मिळते. पण ते असलेले बिभत्स हा नियम मात्र कायम पाळावा. समाजाला देणं हे कलेने भान राखलं पाहिजे. आज खूप सारे ॲडल्ट नाटकं पण आता येत आहेत मराठीमध्ये, असं म्हणजे थोडे सेमी ॲडल्ट नाटकं आहेत जे सेमी ॲडल्ट. हा, म्हणजे तुम्ही तर सेन्सरवर तुमच्याकडे खूप अशी नाटकं येत असतील. ह्याविषयी काय म्हणणं आहे की तुम्ही तो काळ बघितला, एक संगीत नाटकाचा काळ बघितलात, व्यावसायिक नाटकाचा काळ बघितलात, आणि आता अशी नाटकं सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काळ बदललाय, काळ बदललाय. आता चालणं न चालणं व्यावसायिक दृष्ट्या हे मी सांगतो निव्वळ नशिबाचा भाग असतो. आज कुठली चांगली कला कदाचित त्याचे 5च प्रयोग होतात आणि नको त्या कलेचे 50 प्रयोग होतात. याला काय गणित उत्तर नाही. वडा सांबारमधल्या सांबारातली शेंग कशी खावी याला जसं उत्तर नाही, तसे काही प्रश्नांना आयुष्यात उत्तरं नसतात. चालून जातं, ते चालून जातं. पण तरीही ते काय म्हणतात, त्या ज्या कला आहेत त्या चिरतरुण किंवा चिरकालीन फॉर एव्हर कलांमध्ये, म्हणजे वाहतोय दुर्वांची जोडी, सौभद्र, तुझ्या आहे तुझपाशी, नटसम्राट, बेईमान, किंवा या सगळ्या नाटकांची जी रांग आहे त्या रांगेमध्ये ते नाटक उभं राहू शकत नाही. त्या कलाकारांना देखील कितपत समाधान मिळत असेल माहीत नाही, कुठल्या गणिताने ते कामं करत असेल ते माहीत नाही. पण फॉर्च्युनेटली अशा नाटकांची संख्या फार नाही आहे. उलट मी म्हणेन की आज नाटकं बऱ्यापैकी विचार देणारी आणि नवीन स्टाईलची यायला लागलेली आहेत. आणि जे मी मगाशी बोललो की समाजाला काहीतरी देणं लागणं ही कलेची परंपरा आहे. किंवा स्वातंत्र्यपूर्व काळाचा आपण म्हणूया, तेव्हा कीचक वध, विद्यारण, रणधुंदुबी या नाटकातनं समाजावरती परिणाम असा केला जायचा की स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुण तयार व्हावेत. मग काळ बदलला, प्रश्न बदलले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुद्धा पथनाट्य करून करून घडलेली आहे तर कित्येक प्रमाणात. आणि हे सगळं म्हणजे नंतर मग सामाजिक प्रश्न आलं. मग मोगर आंगणेकर, आचार्य अत्रे, देवल, शारदामध्ये म्हणजे जरठ विवाह, बालविवाह, विधवा विवाह, स्त्री शिक्षण वगैरे असे विषय वरती आले. त्या विषयांवरती नाटक किंवा कलाच्या जन्माला यायला लागल्या. आता अजून काळ बदलला. आता तुमचा फेसबुक, इंस्टाग्रामचा जमाना आला, सोशल मीडियाचा जमाना आला. आता त्याची देखील बेस किंवा त्याचा यूज करून आता नाटकं यायला लागली. सो आत्ताची जी प्रगती आहे ना नाटकाची ती खरंच छान आहे. आणि तिकडे ओघ देखील जो वाढता ओघ आहे आता नाटकांच्याकडे, तोही अगदी आनंददायी आहे.
काय आहे ना की तुम्ही बदलत्या काळानुसार बदलत नसाल तर मग यशाची काय म्हणतात यशप्राप्ती व्हावी हे बोलणंच चुकीचं आहे. आज मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं आणि रेस जिंकायची नाही होतो. प्रवाहाच्या बरोबर जाणारा आणि त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायचं आणि तो रेस जिंकून जातो. क्या बात. अननेसेसरी उगाचच्या उगाच हम कुछ अलग कर रहे हैं, मी काहीतरी वेगळं करतोय या भ्रमामध्ये जर का तुम्ही त्याच जुनं ते सोनं बिनं मान्य आहे मला, पण सोन्याचा दागिना आपण सणासुदीला घालतो ना, तशीच मग ह्या अट्टहासाने केलेली नाटकं फक्त एखाद्या फेस्टिवलमध्ये महोत्सवामध्ये तेवढंच त्यांचं अस्तित्व राहील. त्यामुळे अननेसेसरी संगीत नाटकांचं आमचं तेच मीही म्हणेन ना की आज 3 तास 3.5 तास नाही परवडत तर लोकांना. आज जर का काळ झाला आणि 2.5 तासात नाटक पाहिजे, अरे हो तुम्ही चिकटून राहू नका. एकच प्याला मी कसं काय करायचं 2.5 तासात करायचं, नाहीतर करायचंच नाही. हो. मी केलं ना एकच प्याला नवीन मुलांना घेऊन. अंशुमन विचारे संग्राम समय हा. हो. मग मी केलं की आणि नाही. लोकांनी खूप त्याला प्रतिसाद सुद्धा दिला होता. लोकांना आवडत होतं ते नाटक. आवडलं नाटक ते. या स्टाईलने केलं तर बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे. अपडेट व्हायला पाहिजे. कुठल्याही खरं आहे. अपडेट होणं हे प्रगतीचं लक्षण आहे. करेक्ट. मग तुम्हाला प्रगती पण पाहिजे आणि आमच्या वेळेला त्या वेळेतनं बाहेरच पडायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्याशी बोलत असताना तुम्ही ना खरंच आहे ना, म्हणजे जवळपास मला असं वाटतं की आमच्याच पिढीतले आहात की काय. मला तुम्हाला विचारायचं की बालपणी म्हणजे शाळा तुमची कोणती? माझी छबिलदास. छबिलदास. आणि त्याला ही नाटकाचा इतिहास. सो तेव्हा बालनाट्य वगैरे कोणतं केलं होतं? मी बालनाट्य बरेच केली. हम्म. म्हणजे माझं पहिलं नाट्य दर्पण अवॉर्ड देखील बालनाट्यातलं आहे, रॉबिनहूड. आणि असं बालनाट्य आजवर झालंय की नाही मला माहित नाही. त्या काळात आम्हाला शिकवायला म्हणजे एक महिना जुडो वगैरे, पडायचं कसं, नंतर लाठी, फेन्सिंग वगैरे याचं म्हणजे शिक्षण देण्यात आलं होतं. त्याच्या फाईट सगळ्या अंगावरती यायच्या बालनाटकाच्या. अतुल परचुरे, विनय डेकर, मी, नंतर अशोक सबेळ. रॉबिनहूडमध्ये म्हणजे मला वाटतं शिवाजी साटमचं ते पहिलंच नाटक असेल की काय. पप्पा म्हणतो आम्ही, त्याचा पप्पा होते. तर मी, विनय डेकर, सुहास काळे म्हणजे बापूंचा मुलगा, ते केलं. त्याच्यानंतर सर्कशी चिमणराव वगैरे सुधा करमरकरांकडे केलं. सुधा करमळकर म्हणजे बालनाट्याच्या. सुधा करमरकर, वंदना विटणकर, सुलभा देशपांडे या तिन्ही दिग्गजांकडनं मला खूप काही मिळालं, शिकायला मिळालं. आणि बस ना ते कुठेतरी एक बेसिकली ना तुम्हाला आत्मविश्वास हा जो मिळायला लागतो कुठल्याही क्षेत्रामध्ये, तो मला तिकडनं मिळाला. बालनाट्याची कुठली आठवण म्हणजे तुम्हाला असं आठवतं की अरे हे करताना तेव्हा मला ती गोष्ट कळत नव्हती, पण ती गोष्ट मला आता कळते की त्या बालनाट्याच्या माध्यमातून सुद्धा या क्षेत्राकडे कशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे. वहिनींच्या बांगड्या नाटक. वहिनींच्या बांगड्या. या नाटकाने मला खूप काही दिलं. काय घेतलं ते सांगतो. म्हणजे त्यात मी वहिनींच्या बांगड्यामध्ये धाकट्या धीराची गाजलेला पिक्चर भाभी की चुडिया, त्याचा हे मराठी नाटक सुरेश खेरेंनी लिहिलेलं होतं आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांनी डिरेक्ट केलं होतं. आणि हिमालयासारखे आर्टिस्ट याच्यामध्ये होते. आणि त्यातल्या माझ्या रोलचं प्रचंड कौतुक झालं. म्हणजे अगदी कॅश घेऊन लोक आतमध्ये बक्षीस द्यायचे. त्या काळातली गंमत होती. तेव्हा खाऊसाठी ठेव वगैरे असं बोलत काहीतरी यायचे. काहीतरी किती वर्षाचे होतात तेव्हा? काय 74 13-14 वर्षाचा. मला तुझी भी दीर्घ आहे, मला भीती वाटते. तुम्ही दीर्घ म्हटलात की भीती मध्येच भीती उच्चार बरोबर केला की अभिनय चेहऱ्यावरती होतोच. भीती वाटते नाही, भीती वाटते. आणि दारव्हेकरांचं शिकवणं असं शांत आणि मस्त, तेव्हा उच्चार मला मिळाले. मोठ्या मंडळींचा मनोरमा वागळे पण होत्या, त्याच्यात मोठ्या लोकांचा सहवास मिळाला. आणि 10 वाजता ठाकूरवाल दादरचा तिकडे तालीम असायची. गेलो तर पांढरी हाफ पॅन्ट आणि पांढरा टी शर्ट घालून, असा साबुदाणावाला टी शर्ट असायचा पूर्वी, दाणेवाला हाफ, ते घालून नटवर्य धुमाळा 9:15 हजर असायची.
हा माणूस कधीही उशिरा नव्हता. म्हटलं अरे एवढा मोठा सुपरस्टार, एवढा मोठा नट, एवढा मोठा विनोदी नट, हा वेळ पाळतो. सगळ्यांच्या वेळेला इकडे माझ्यावरती वेळेचा संस्कार झाला, तो कायमचा राहिला. त्यामुळे मी वेळ कधी चुकत नाही. हे मला मिळालं. म्हणजे हे बालनट असताना, इव्हन बालनाट्यात देखील सुलभाताईंचं शिकवणं म्हणजे एक अनुभव होता. सुलभाताई म्हणजे उत्साहाने उत्साहमूर्ती, हम्म. करून दाखवणं, शिकवणं. सुलभाताईंचा कुठला गुरुमंत्र तुमच्या आजही लक्षात आहे? असं गुरुमंत्र म्हणजे डेफिनेटली कुठलं तरी वाक्य किंवा असं नाही आहे, असा संदेश नाही आहे. पण इंटेन्सिटी आणि बेसिकली कला हम्म. समाधानाने आणि आनंदाने केली तरच ती परिणामकारक होते. हे मी त्यांच्याकडनं शिकलो. बसवताना अरे काय मी सांगतो ना, उत्साहमूर्ती म्हणजे पहिला हे असंच केलं पाहिजे, असं क्या बात आहे, क्या बात आहे, असं ते लहानपणी संस्कार होत गेले खरं अर्थात. म्हणजे कोणतीही गोष्ट 100% प्रामाणिकपणाने केली की नटेश्वर तुमच्या पदरामध्ये यश टाकल्याशिवाय राहत नाही, हे मला तेव्हा कळलं. आणि ते पुढे आयुष्यभर पाळलं. हेच क्षेत्र नव्हे, बँकिंग असो, इन्शुरन्स असो, काही काही क्षेत्र कुठलंही असो, ते यहाँ से करना चाहिए. तर नटेश्वर तुम्हाला आयुष्यात यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. कॉलेज कॉलेज तुमचं पोद्दार कॉलेज. पोद्दार कॉलेज. पण कॉलेजला असताना कुठले मित्र तुम्ही एकत्र मिळून जाम धमाल केली आहे? मित्रांची तुम्ही नावं सांगा. कुठले मित्र नाही, फक्त धमाल करणाऱ्यांनाच मी माझा मित्र केलं. स्कॉलरशिप माझं कधी जमलं नाही. नाही ना? नाही बॅक जमलं. बेंचर सगळे back- प्रामाणिकपणे नाही जमलं. हा, अरे मला ॲडमिशन मिळाली कॉलेजला. हा. ते काय झालं, शाळेमध्ये नंतर कुमार कला केंद्र वगैरे आमच्याकडे उशिरा सुरू झालं. हम्म, म्हणजे शेवटची 2 वर्ष 10वी 11वी हम्म. आमचं ते 11वीची लास्ट बॅच आमची. तेव्हा आम्ही वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, नाट्यप्रवेश स्पर्धा, हिंदी, गुजराती सगळ्यामध्ये भाग घेतले. आणि खाली आमच्या शाळेत एक बोर्ड होता, छबिल दसला डाव्या हाताला एक बोर्ड होता, तिकडे ना आपला विद्यार्थी अमका अमका याला प्रथम पारितोषिक मिळाले. शेवटी तो असं झाला होता की तो बोर्ड फिक्स राहिला होता, तिकडे नाव फक्त स्पर्धेचं नाव बदलावं, हा. बाकी प्रथम पारितोषिक मिळाले तिकडे काय होतं, वा 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 वा. वक्तृत्व वगैरे सगळं आपलं म्हणजे गाजवलेला कार्ड. आणि त्यामुळे मला पोद्दारला हम्म, ॲडमिशन मला कलाकार म्हणून मिळाली. पण मी तेव्हा कला नाही करू शकलो. हम्म, मी तेव्हा मित्र कोण होते ते सांगतो. परंतु त्याआधी मला कला करण्याची इच्छा नव्हती अशातला भाग नाही. माझ्या कॉलेजला रिप्रेझेंट करावं हम्म. अशी इच्छा नव्हती अशातला भाग नाही. पण माझ्या मते, माझं वैयक्तिक मते, एक काळ असा आला होता ना की उगाचच काहीतरी ॲब्सर्ड आणि ॲब्रप्ट असं लिहायचं. हम्म. एकांकिकांमध्ये पेव आलं होतं अशा एकांकिकांचं, की आम्ही लोकांना विचार करायला लावतो. हो, अरे विचार करायला खूप आहे लोकांकडे. काहीतरी एक वेगळंच लिहून ठेवायचं. वेगळंच लिहून प्रेक्षकांवरती सोडलेलं आहे, सोडलंय. आमकं सोडलेलं आहे. आणि काहीतरी ते रेफरन्सेस ते मला नाटक कधी कळायला, म्हणजे माझी बालबुद्धी असेल. नाही, बालबुद्धीपेक्षा नाही, काय तुम्ही माहित- अशा घरातून येता की ज्याचा संदर्भ लागतो. म्हणजे आज तो माणूस जेवला तर का जेवला, तर त्याला भूक लागली आहे. भूक का लागली आहे, तर तो कामावरून दमून आलाय. तो कामावरून दमून का आलाय, तर त्याने काम खूप केलेलं आहे. त्याने काम खूप का केलंय, कारण खूप काम होतं. हे संदर्भ असतात. तर म्हणजे ते हल्ली पण आहे, पण त्यावेळेला ती सुरुवात झाली असावी कदाचित तुमच्या वेळेला. नाही, खूपच अशी वेगळ्या प्रकारच्या काहीतरी एकांकिका, त्या मला डायजेस्टच होईनात. हम्म, त्यामुळे मी एकांकिका नाही करू शकलो. हम्म, आणि मात्र एक कुठली तरी एकांकिका आहे त्यावेळेला अडचण म्हणून मी केली होती, मला नाव नाही आठवत. हम्म. आणि त्यावेळेला मला आठवतं विजय केंकरेला मी खेचून आणलं. विजय केंकरे क्रिकेट खेळायचा ना. हा. हे म्हटलं रे एवढ्या मोठ्या दामूंचा तू मुलगा, चल लवकर त्याला आतमध्ये म्हटलं काम कर या नाटकामध्ये. हा? केंकरे सर म्हणतात सुद्धा आजही की मी ह्याने मला मैदानावरून खेचून आणलेलं खेचून आणलेलं आहे. तर तो होता उदय टिकेकर होता तेव्हा. हम्म. उदय मला थोडा ज्युनियर, एखाद्या वर्षाने, पण म्हणजे समवयस्कर आम्ही तसे. हा. विजय केंकरे, उदय टिकेकर, तुमचं आरती अंकलीकर, आपला तुषार दळवी, अशी मंडळी तिकडे होती. आणि कॉलेजच्या धमालविषयी मी बोलत नाही, ती फारच टोकाला गेलेली होती धमाल. म्हणजे ह्या ग्रुपला शिस्त कशी लावायची हा. हा प्रश्न प्राचार्यांना पडलेला होता, पी जे जोशींना.
कुठल्या भाषेत यांना समजवायचं. मग शेवटी माझ्या वडिलांना बोलवण्यात आलं तर हा तुम्ही वक्ते विद्यात आणि माझे गुरु पण आहात, म्हणजे सुदैवाने आमच्या प्रिन्सिपलचे गुरु होते, हा ते पण शाळेत प्राध्यापक होते ना. शाळेत शिकवायला होते हा आमचे वडील. तर यांना समजवा वगैरे वगैरे. त्यांनी ऐकलं, जे काय आहे ते समजावलं. बस सांगायची गोष्ट धमाल केली. 4 वर्ष फक्त डान्सेस केले, खूप फोक डान्स कॉम्पिटिशन्स. वा आम्ही डान्स उत्तम डान्सर होतो, म्हणजे डान्सेस केले. हे नाही केलं म्हणजे कला डान्स 4 वर्ष, हम्म. 4 वर्षाचे विनर होतो मी. अभिनय केला नाही 4 वर्ष. अभिनय नाही केला, ते केलं. वाजवले म्हणजे ढोल, डान्सला वगैरे ढोल वाजवायचो वा वा प्रोफेशनली. पैसे घेऊन नंतर काही दिवस वाजवत होतो मी. न शिकलेलो आहे, पण मी तबला देखील बऱ्याच लोकांना साथ केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे तबल्याची तर मला गंमत वाटते की इवन मी डान्सला अर्चना जुगळेकरचा ट्रूप जेव्हा फॉरेनला परदेशात जाणार होता, हम्म. कथ्थक शिकलेले त्यांच्याबरोबर मी जाणार होतो. मी सिलेक्ट म्हणजे मला तेव्हा सिलेक्ट केलेलं होतं. डान्सचं मुळात अंग होतं माझ्यामध्ये ते. तसंच तबल्याचं देखील मला माहीत नव्हतं. अर्थात ते करायचं राहून गेलं या प्रांतामध्ये. डान्स शिकायचा होता मला, राहून गेला. शास्त्रशुद्ध रीतीने नाही शिकता आलं. तबला क्लासिकल शिकायचं शिकायचं राहून गेलं. रामदास कामत प्रॅक्टिस गोविंदराव पटवर्धन घेत होते आमच्या घरात, आणि मी आपला ठेका धरला होता. कर हा करी दरी र, आणि मी तालाला पक्का आहे खूप. ताल धरला नाही एकदा, तेव्हा किती बोलत राहिलं तरी माझी ही लय सुटणार नाही. हे असं चालू राहणार. हा म्हणजे आताच्या पिढीला मला सांगायला क्लिक, जे आता क्लिक वरती गाण्यात ते क्लिक समजून सांगावं लागतं. तर मला गोविंदराव पटवर्धनांनी त्यावेळेला सांगितलं तबला घेऊन ये आणि बस. आणि मी थोडा थोडा काही नसेल तर वाजवायला लागलो, म्हणजे ठेका धरायला लागलो पक्क. मग ठेका मी डायरेक्ट रामभाऊ मराठ्यांपासनं, पेंढारकरांपासनं, अजित कडकडेंपर्यंत मी ठेका धरलेला आहे. म्हणजे नाटकाच्या आमच्या अनेक तालमी देखील मी वाजवलेल्या आहेत. ठेका मामुली, पण तालीम अडणार नाही किंवा एवढे ठेका मी धरू शकतो. पण ते ठेका धरणं सुद्धा ही एक वेगळी कला आहे ना. अर्थातच, म्हणजे अडत नाहीच ते. हा सांगायचं का ते तुमच्यात उपजत असतं, ते राहून गेलं. परत ते संस्कारच ना, घरातले संस्कार. इतक्या दिग्गजांचं ऐकलेलं सगळं, संगीत नाटकं इतकी आपल्या समोर घडलेली, आपण राहून गेलं पाहिलेली. ते. आणि मग नंतर दिनार सोनी म्हणून होते, हम्म. त्यांच्याकडे काही दिवस म्हणजे थोडंसं शिकलो, पण असं खूप शिकलो असं म्हणतात येते. काही मामुली काही दिवस, पण तोंडात बसले ते. आणि अजूनही मलाच कळत नाही कधी कधी, म्हणजे धागे नद्यांना धागे तिरकडे धागे तिरकडे धागे तक धागे देना धागे तिरकडे धागे तक तू नाकडे धा धागे तक तू नाकडे धा धागे तक तू नाकडे धा धिंत धा धा धिंत. हे कुठून येतं? मी याचा उपयोग एक थोडं विषयांतर हो करून, नाही नाही, मला याचा उपयोग मी अभिनयात करून घेतला होता. तुम्हीच सांगा, मला माहिती आहे, तुम्ही सांगा. हसना मत नावाची एक सिरियल होती, सुनील बिजलानी. म्हणजे हिंदीमध्ये मी बरंच काम केलं. येस 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 हिंदीचा 18 वर्ष मी नुसता हिंदीमध्येच होतो. तो एक वेगळा सब्जेक्टच आहे येस येस हिंदीतला. मला पुढे विचारायचं आहे. परंतु त्या याच्यामध्ये ना मला एक डान्सर टाईपचा रोल होता. म्हणजे डान्सर म्हटल्यावरती तेच नाजूक करायचं आणि असं आणि अहो ना हे म्हटलं हे दुनिया करते. हम्म. आज मी झब्बा बिब्बा असा पेलवानासारखा ठेवला, मिडल पार्टिंग केलं, मस्त कचकची गंध. म्हणजे पेलवान आहे का डान्सर हे कळू नये, हा. पण ते संपूर्ण भूमिका जी होती ना ती सगळी तबल्याच्या बोलांनी मी केली होती. म्हणजे समजा कुठेतरी काहीतरी बोललं, हे कडधन्ना घेन दादा, त्याला तिच्या यायला काहीतरी बोलतोस, घेनता 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 दा, सोचना पडेगा मुझे. कळायचं ना, मग पुढे बोलायचं सोचना पडेगा. नाही तर एखाद्याला हाकोला व्हायचं झालं, धागे तिथे कडतात तिथे धागे तिथे कडतात टाके धागे तिथे कथा कथा धागे तिथे कथा 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 गिंतरान दादी घेनता दादी कथा गिंतरान दादी घेनता दादी कथा रान दादी घेनता धा चल जा. तबल्याचा यूज असं मी कॅरेक्टरला करून घेतलं होतं. फार मस्त भूमिका झालेली होती ती. ते हिंदीतलं होतं, हसना मत म्हणून. हसना मत म्हणून. मला म्हणजे कॉलेजला तुम्हाला हे मित्र मिळाले, पुढे जाऊन आता सुरुवात झाली हिंदी मालिकांची. नाही, मी ते अगोदर संगीत नाटकांमध्ये कामं संगीत करत होतो. नाटकांमध्ये कामं करत होतात. पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, संशय कल्लोळ, मानापमान, हम्म. या इकडे खूप सगळे मोठे नट आजूबाजूला बघायला मिळाले.
वाहतोही दुर्वांच्या जोडीला तर माझ्याकडे प्रभाकर पणशीकर किंवा अनेक दिग्गजांनी मला सांगितलं होतं, हं. ही भूमिका जर का तू केलीस तर रंगभूमीवरती विक्रमजी, आणि ही भूमिका तू जर का यशस्वी केलीस तर अभिनयाबद्दल तुझ्याशी कोणी चर्चाच करणार नाही याच्यापुढे. आणि करायला लागल्यानंतर कळलं खरोखर एवढी विविधरंगी भूमिकाच नाहीये. आणि मी खरं सांगतो, ती भूमिका केल्यानंतर आणि यशस्वी केल्यानंतर आज तागायत मी अभिनय क्षेत्रामध्ये काहीही केलं नसतं तरी मी तृप्त मनाने कला जीवन जगलो असं म्हटलं असतं. एवढा प्रचंड रोल माझ्या वाट्याला आला. मग बाळासाहेबांचं उघडले स्वर्गाचे दार केलं, देणाऱ्याचे हातदार केलं. बाळासाहेबांचे ज्ञान विज्ञान उघडलं स्वर्गाचे दार केलं. तेव्हा रमेश भाटकर आणि आमची दोस्ती खूप जमली. रमेश भाटकरांमुळे मग अधिकारी ब्रदर्स, हो. रमेश तेव्हा करायचा हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर बंदिनी वगैरे. मग तिकडं मी छोटे छोटे रोल्स करायला लागलो. धनंजय मी आणि मोहन जोशीने केला होता. हां. थँक्यू मिस्टर ग्लाड, एक मग मस्त अनुभव. हो. आम्हाला दोघांनाही अवॉर्ड होता तेव्हा, मोहन जोशींना आणि मला. तर हे करता करता मग अधिकारीमध्ये सगळ्याच सिरियलमध्ये मी यायला लागलो. त्यात एक आक्रोश नावाची सिरियल होती. आक्रोश. अनिल कालेलकरांचे उपकार मी आयुष्यात विसरू शकत नाही. सगळ्याचेच लेखक अनिल कालेलकर. अनिल कालेलकर आणि त्यांचे तुम्ही आवडते नट. हो, आवडते नट म्हणजे खरंच अनिल माझं विजय नाव गोखले. हा, विजयला घेऊन टाका. विजय हा. हे करतो. पहिलं नाव बोला. सुचवणार हो. कुठे ते लिहितानाच बहुतेक ना हा, तो विजयसाठीच लिहितो. विजयच्या अँगल लिहिले. विजय असं करेल, विजय असं करेल, असंच लिहायचंय. परंतु सांगायची गोष्ट, दादा गोडकर, रमेश भाटकर, तुमचा अनिल कालेलकर यांचे उपकार नाही विसरू शकत. म्हणजे क्षेत्रात उभं राहण्याच्यासाठी म्हणून. आणि तिकडे आक्रोश केला आणि आक्रोशमध्ये एक फिल्मी पोराचं काम होतं कम्प्लीट. कुठे शम्मी झाला, कुठे खन्ना झाला, हम्म. हां, कुठे शशी कपूर झाला, या त्या अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर होतं. धमाल कॅरेक्टर होता. आणि त्यातनंच तेव्हा मग श्रीमान श्रीमती सिरियल अधिकारी ब्रदर्स करणार होते. हा. त्यात एक असं मित्राचं कॅरेक्टर होतं, लुडबुड्या खडबडा गोखले. गोखले. ते आडनावाचं कॅरेक्टर मिळाल्यावरती आनंद दुगुणित. ते कॅरेक्टर माझ्याकडे आलं. हम्म. आलं म्हणण्यापेक्षा त्यांनी तिकडे ठरवलं नाही, अरे विजय करेगा ना आपला, एवढं कॅज्युअली गौतम मार्केट अधिकारी हे आमचा ग्रुप झालेला होता. मला सहजगत्या तो रोल आला. आणि तो रोल आल्यानंतर मागे वळून पाहणंच नाही झालं. हो. हिंदीमध्ये धाड 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 धाड, हाय सुरुवातच जिंदगी झाली. बाय जिंदगी, चोरी चोरी, चुपके चुपके, कभी इधर कभी उधर, शेखर सुमन, त्याच्यानंतर तुमचा काय म्हणतात ऑल द बेस्ट राजन वागदरे. राजन वागदरे. त्याचं एक नाव मला आयुष्याच्या या कलामार्गामध्ये घेतलंच पाहिजे किंवा यशप्राप्तीमध्ये घेतलंच पाहिजे. किती पटकन शॉट घेणं आणि कसं घेणं आणि विनोदाची उत्तम जाण. तर असा हा प्रवास सगळा सुरू. आणि हिंदीतलं खूप काम आम्ही केलं. जतीन कनाकिया, राकेश बेदी, रीमा, अर्चना पुरण सिंग, आम्ही 5-6 पात्र होतो. पण एवढं मस्त कास्टिंग आणि हिंदीत खूप झालं. आणि हां बोल. नाही बोला बोला. आणि त्यातनंच पुढे मला समाधानाची बाब, काही लोकांचे सहवास लाभले खूप हिंदीमध्ये. आणि त्यावेळेला तरी मी सांगतो किंवा अजूनही मला वाटतं की हिंदीमध्ये प्रोफेशनलिझम, व्यावसायिकता जास्त आहे असं मला अजूनही वाटतं मराठीपेक्षा. आपल्या इकडे देखील आता ते व्हायला लागलेलं आहे, तेव्हा नव्हतं. हम्म. परंतु वेळा पाळणं आमच्या सगळ्याच बाबतीमध्ये एकूण संपूर्ण प्लॅनिंग वगैरे हे खूप होतं. परंतु त्यानिमित्ताने त्या हिंदीमध्ये काय दिल विल प्यार व्यार, असीम सामंता डायरेक्टर होते, हम्म. देवेन वर्मा को आर्टिस्ट, देवेन वर्मा, असरानी, पेंटल किंवा हिंदीमधले बरीच लोक. आणि मला सगळ्यात कौतुक वाटतं स्वतःचंच किंवा काय ते कळत नाही. मी आज त्या सिरियलच्या निमित्ताने 6 महिने हावडा ब्रिज, आराधना, अमर प्रेम असे सिनेमे देणारे शक्ती सामंता हम्म. या माणसांच्या बरोबर मी मांडीला मांडी लावून बसत होतो. मला ते स्वप्नवत वाटतं, शक्ती सामंता या माणसाशी माझा संपर्क यावा. अजून काय भाग्य लागतं कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे पुरेपूर सगळं मिळालेलं काय भाग्य लागतं. अजून आनंदाची बाब आहे. मला मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जरा मागे येतो, रमेश भाटकर काय नातं होतं आणि आठवण येते का? म्हणजे काय, रमेशची आठवण येत नाही असं दिवस जात नाही. रमेश हा माझा खूपच जवळचा मित्र.
फॅमिलीज, म्हणजे बायकोने राखी बांधेपर्यंत असं नातं आमचं. रमेश काय, मृदुला भाटकर काय, म्हणजे एक कुटुंब एक आहे. अनफॉर्च्युनेटली तो गेला आता, परंतु शेवटचं नाटक देखील माझंच आहे, अपराध मीच केला. अपराध मीच केला. आणि रमेशची केमोथेरपी असायची. केमोथेरपी नंतर 2 दिवस त्याला थकवा यायचा खूप. तो सोडून मग ते शनिवार रविवारच पाहिजे असं नाही, कुठल्याही वारी प्रयोग लावायचा. कारण रमेशची इच्छा होती, त्याला माहिती झालेलंच होतं ना त्याचं भवितव्य, त्याला माहिती होतं. फक्त त्याला जाईपर्यंत नाटकात काम करण्याची इच्छा होती. म्हणून मी त्या नाटकाचे आमचे निर्माते किशोर सावंत म्हणून त्यांनाही मार्क्स एवढे देतो की त्यांनी कुठलाही व्यावसायिक विचार न करता भाटकरच्या तब्येत केव्हा बरी असेल त्यातल्या त्यात केमोथेरपी झाली, 2 दिवस रेस्ट झाली, लाव प्रयोग. असा प्रयोग शेवटपर्यंत रमेश रंगभूमीवरती राहिला माझ्या नाटकातनं. पण श्रेय गोष्ट किशोर सावंत निर्माता, शेवटी तो होता. असंख्य आठवणी आहेत. गाण्यांचा शौकीन होता, हो, खूप 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 गाण्याचा शौकीन होता. गाण्याचा. स्नेहल भाटकरांचा मुलगा उत्तम गायचा. येस. म्हणजे स्वर्गाचे दारचे आमचे दौरे, कुठेही मध्ये मूड आला रात्री, कारण रात्री 2-2:30ला प्रयोग संपला, काय जेवण बिवून निघालो एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला किंवा लॉजवरती यायला, मूड आला की कारवार असो मालवण असो, तिकडे गाडी बस थांबायची, तबला ढोलकी वगैरे काहीतरी मी घेऊन जायचो किंवा नाहीतर डबे वाजवायला. हा. परंतु अर्चना जोगळेकर अशीच गुणी, प्रचंड गुणी, गायन म्हणू नका, लेखन म्हणू नका, नृत्य म्हणू नका, काय काय गुण नाही तिच्यामध्ये. आणि गुड ह्युमन बिईंग अर्चना, रमेश आणि संपूर्ण टीम, आम्ही समुद्रावरती मैफिली व्हायच्या आमच्या गाण्याच्या वगैरे. आठवणी पुष्कळ आहेत रमेशच्या, कांट हेल्प. शेवटच्या क्षणी तुम्ही होतात त्यांच्यासोबत. म्हणजे काय, शेवटपर्यंत भेटत होतं त्याला. शेवटपर्यंत भेटत होतात. ते गेले तेव्हा कळलं, तेव्हा काय त्यावेळेला हे होतं? नाही, त्यावेळेला कसं माहिती का, इव्हन रमेशच्या घरच्यांचा देखील जो स्टँड होता तो फर्म असा चांगला कुठेतरी होता. म्हणजे सावरलेले थोडं कदाचित ते अगोदर अँटिसिपेट केलेलं होतं, माहिती होतं. अशा ह्याच्यामध्ये वाईट वाटायचं ते वाटणारच, पण सर्वांनी धीराने घेऊन रमेश सारखेला निरोप देखील तसाच गेला पाहिजे. रमेश रंगीला आदमी था, रमेश बेधुंद होता, रमेश मस्त होता, रमेश इकडनं होता, रमेश होता, बस. अजून काय, अप्रतिम माणूस. पुढचं नाव जतीन कनके. जतीन कनके, तोही असाच गेला अचानक आणि श्रीमती बंद झाली. म्हणजे मला असं कळलं की ते गेल्याच्या नंतर दुसऱ्या कुठल्या नटाला घेऊन काम करायचं नाही म्हणून ती मालिका बंद पडण्यात आली. खरं आहे? हो, विचार झाला होता. हम्म. गाजलेली नावं होती, हम्म. नावं उगाच मी घेत नाही, हम्म. खूप गाजलेली नावं होती, पण असं झालं की नको, ती मजा येणार नाही. जतीनची एक वेगळी अभिनय शैली होती, हम्म. संजीव कुमारच्या अभिनय शैली सटल अशा विनोदाची, आणि थिएटरमध्ये मुरलेला असल्यामुळे एक वेगळी शैली होती. हिंदी गुजरातीमध्ये मोठं नाव मोठं नाव मोठं होतं नाव. जतीनचं. तर नको करूया असा निर्णय घेण्यात आला आणि थांबवली ती सिरियल. आणि माझी आणि जतीनची जोडी आम्ही केवढे त्यावेळेला सिरियस केले. हो, ते हमसा बेखे मध्ये पण होते. म्हणजे जतीन असता तर कदाचित मी परत मराठीत वगैरे आलोच नसतो की एवढा गुंतून राहिलो असतो. हा ना. आणि तुमची जोडी फार फेमस आहे, Popular झाली कुलकर्णी ती. आणि गोखले. आजही मला काय असं माहिती आहे ना, कलेमध्ये एखादीच कला तुम्हाला नाव मिळवून देत असते. आज जरी याने राकेश बेदेनी हे केलं, आपली श्रीमान श्रीमती केली, पण काय ते कुठली अगोदरची होती, शफी इनामदार नाही, ये जो आहे जिंदगी ये ना, जो काय है कुठलं जिंदगी. काय हा, हा, हा. कुठली, त्यातला राकेश बेदी. राजेश पुरी म्हटल्यावरती तो काय लल्लू काय तो हम लोग मधला तोच तो. तसं बाहेर आता कामं खूप झाली, पण नाव काय, गोखले. हो. आजही कित्येक लोक मला भेटतात, दिवसाला कमीत कमी 2-4-5 लोक तरी आजही भेटतात की सर आम्ही घरी गेल्यानंतर ना एक एपिसोड बघतो आम्ही यूट्यूबवरती. एवढा निखळ आनंद मिळत नाही, ते बघायचं आणि रिलॅक्स व्हायचं. अशी श्रीमान श्रीमती सिरियल होती. आज मला तर एक कुटुंब असं भेटलं की त्या 2 लहान मुलांनी माझी नक्कल आणि जतीनची नक्कल आणि आम्हा दोघांचे सीन पाठ करून करत होते ते. हो हो, आता मग रील्स साठी वगैरे. तर अशी गंमत आहेत. श्रीमान श्रीमतीने खूप काही दिलं आयुष्यामध्ये.
राकेश बेदी होते, अर्चना पुरनसिंग सुद्धा होती त्या मालिकेमध्ये. भेटणं वगैरे होतं अर्चना पुरनसिंग सोबत? आता नाही राहिलेलं, नाही राहिलं. शेवटी आपापल्या ह्याच्यामध्ये सगळे लागले. खरं कोणाशी कोणाशी होत नाही. त्यानंतर काही काळ गाठीभेटी होतात. हम्म. सगळीकडेच ते आहे. नातं सुंदर टिकलेलं असतं, पण तरी प्रत्येक नात्याला देखील एक वय असतं. कुठेतरी ते संपतं, म्हणजे गाठीभेटींच्या दृष्टीने संपतं ते कुठेतरी. या नात्याबरोबरचं तुमचं संपून तुम्ही ह्या नात्यामध्ये गुंतत जाता. आणि हे जीवन आहे. कुठल्या क्षेत्रात हे नाही आहे. पण हिंदीने मजबूत दिलं, हम्म. खूप बघायला मिळालं. पण नंतर असं वाटलं की नाही, आपण आपल्याकडे आज हिंदी बच्चन साहेबांबरोबर ॲड करायला मिळाली. हो हो हो. बच्चन साहेबांबरोबर म्हणजे मला ह्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं की म्हणजे मी एक एक करून येत होतो की आता मालिका क्षेत्र झाल्याच्या नंतर तुम्ही कमर्शियल बहुधा ऍड्स मध्ये दिसलात त्यावेळेला. पुष्कळ. पुष्कळ ऍड्स म्हणजे साधारणतः 50च्या वरती माझ्या ॲड झाल्या असतील. हो. मला मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती की आता मराठी मालिकांमध्येही तुम्ही कामं केलात, हिंदी मालिकांमधून कामं केलात, मराठी नाटकं केली. हिंदी सिनेमा तुम्ही जरा फार कमी केलात असं त्या मनाने. टेलिव्हिजनवरती फार बिझी होतात म्हणून का हिंदी सिनेमा? मी केला म्हणजे मला आला नाही. हम्म. आलाच नाही माझ्याकडे रोल तसा. आत्ता मी एक केला आहे, हम्म. पण तो अजून काय म्हणतात जाहीर करता येत नाहीये. हम्म. आत्ता एक चांगली भूमिका केली आहे. राहिलेली पण होती माझी करायची. हम्म. मग हिंदीचा आणि बरी भूमिका म्हटली होती, मी हो म्हणून टाकलं आणि केलं. हा. म्हटलं ते एक राहायला नको, भिंतीवरती एक खेळा तोही ठोकून टाकूया. म्हटलं रोल्स करण्याच्या बाबतीत मला असं वाटतं की माझ्याकडे जे येत गेलं ना, ते मी करत गेलो. येत गेलं ते करत गेलो. सिलेक्टिव्ह असे नव्हतात की हा आलंय काम चला करूया, हा, म्हणजे प्रामाणिकपणे करूया. शब्द लक्षात येत गेलं तेच करत गेलो मी तिकडे मध्ये नाटक आहे, काय म्हणतात सिनेमा आहे, मालिका आहे, मराठी आहे, हिंदी आहे, कुठलं का दिग्दर्शन आहे, का अभिनय आहे, काही विचार केला नाही. कलेच्या सगळ्या प्रांतांमध्ये बागडत गेलो मी. काही नाही तर वेळ मिळाला होती, नाटकं लिहिली मी 2 मध्ये. हो. संगीत त्यासाठी तुम्हाला पुरस्कारही मिळाले. पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला होता तो. हो. विलासराव देशमुख साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख विलासराव देशमुखांच्या संमेलनामध्ये म्हणजे पुरस्कार देण्यात आला होता. सो मी तिकडेच असा व्यस्त राहत गेलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नोकरी सांभाळून सगळं केलेलं आहे. हा एक मोठा गोंधळ होता. तुम्ही कुठे होतात कामाला? बँकेत? न्यू इंडिया ॲश्युरन्स. न्यू इंडिया ॲश्युरन्स मध्ये. इन्शुरन्समध्ये होतो. जरी माझं फील्ड वर्क जरी होतं, तरी पण काही ना काही तिकडच्या जबाबदाऱ्या या असायच्याच. एवढा बिझनेस एवढा मिळवून द्यायला पाहिजे, मी कोटा कम्प्लीट केला पाहिजे. तेव्हा तो एक व्याप, म्हणजे एक डबल जॉब केल्यासारखं होतं. मला माहिती आहे, मी पहाटेपासून रात्रीपर्यंत, म्हणजे जिगर असेल तर करता येऊ शकतं, पण आणि रिलेशन्स पाहिजेत. म्हणजे मला एक गोष्ट काय अजून तुम्हाला विचारायची वाटते की ना, की त्यावेळेलाही खूप सारे कलाकार बँकेत कामाला होती, काही जण नोकऱ्या करत होत्या. मग त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून फुल फ्लेश क्षेत्राकडे कामं केली. पण तुम्ही तसं नाही केलं. हे तर मी सांगतो की तुमचं रिलेशन चांगलं असेल तर त्यांना खूप कामं होतात. तुम्हाला देणे घेणे हे जग असतं. तुम्ही जर का प्रेमाने वागलात, चांगले वागलात, सच्चेपणाने वागलात, तर लोक तुम्हाला सांभाळतात. कोणी असं दुश्मन नसतं. त्यामुळे मला कलाक्षेत्रामध्ये, मी समजा ऑफिसला मला एकदा तरी सही करायला जायला पाहिजे, हा वास्तविक नियम असताना सुद्धा नाही गेलो तरी पण तेवढं चालवून घ्यायचे, ॲडजस्ट करायचे. मला काय आहे, बँकेत वगैरे बरेच लोक होते, काही जणांना सोडावं लागलं. याचं कारण ते एवढे बिझी झाले कलाक्षेत्रात की त्यांना जाणं शक्यच नाही असं झालं. ते माझा फील्डवर्क असल्यामुळे मला वाव होता की मी नेक्स्ट डेला जाऊ शकत होतो आणि अटेंड करू शकत होतो. हा एक मला स्कोप होता. परंतु खूप बिझी झाल्यानंतर लोकांनी सोडलं. प्रशांत दामले, अशोक सराफ होते. अशोक सराफ नावाकडे थोडक्यात बऱ्याच लोकांनी असं सोडलं. त्यांना जाणं शक्यच नव्हतं. माझ्यावरती देखील तशी वेळ काही काळ आलेली होती की मला जाणं शक्यच नाहीये, तरी मी नाही सोडू शकलो. का? म्हणजे त्याचं मला असं वाटतं त्यावेळेला तुमचा एक ग्राफ बघताना, म्हणजे विजय गोखलेंकडे बघेल की इथेही काम करतात, इथेही काम करतात, हा एक असा ग्राफ होता. मग त्यावेळेला तो ग्राफ तसाच राहिलाय की नाही आजही. की सर्वत्र वावरलेला हा माणूस आहे. हा हे तर लेबल लागलं मला. आणि समजा मी नोकरी सोडली असती तर काय झालं असतं?
अजून 5 मालिका वाढल्या असत्या, 5 पिक्चर वाढले असते, 5 हिंदी वाढले असते, 5 अंक वाढलं असतं. ह्याच्या पलीकडे काय? जे समाधान नावाची गोष्ट होती ती मला श्रीमतींना आणि दुर्वांच्या सुरीमधनं मिळाली होती. हम्म. त्यामुळे मला त्याची फार महत्वाकांक्षा नसल्यामुळे, माझ्या महत्वाकांक्षांना मर्यादा होती कुठेतरी, आकांक्षांना अंत होता कुठेतरी, असं कुठेतरी असल्यामुळे मी ती वेळ येऊन देखील नोकरी तेव्हा सोडली नाही. आणि कदाचित मी अनेक मोठमोठ्या नटसम्राटांचे चढ उतार हे बालपणापासून पाहिलेले आहेत. म्हणजे लोकप्रियता, प्रतिष्ठा, आर्थिक सगळे चढ उतार. त्यामुळे सेफ डाव खेळायचा, टेस्ट मॅच खेळायची, टेस्ट आहे लक्षात ठेवायचं, 2020 सारखं फटके मारण्यात तिकडे अर्थ नाही, अशी कुठेतरी सायकॉलॉजी झाली असेल. आणि त्यामुळे मी ते कायम टिकवून ठेवलं. रितसर रिटायरमेंट झाली माझी. हो हो. पण रितसर रिटायरमेंट, आता ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, समाधानात होतं. पण आणि जे नेहमी म्हणतो ते समाधान आहे मान्यवरती असतं. असं जर काय म्हणजे यशाची व्याख्या तुम्ही काय करता? हम्म. मग कुठल्याही ग्रंथालयामध्ये जाऊन पहा, लायब्ररीत जाऊन पहा, आपलं पूर्ण आयुष्य वेचून समाजासाठी अभ्यास करून लिहिलेली पुस्तकं दिसतात, ते यशस्वी नाहीत. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. ती असते म्हणूनच सुख अधिक उठून दिसते. हम्म. खरं तर गुलाबाला काट्याच्या सोबतीची गरजच काय? गुलाबाला काट्याच्या सोबतीची गरजच काय? कमळाचा देठ का उभा राहतो रोवून आपले चिखला पाय? गालावरच्या तिळामुळेच मुख कमल अधिक खुलून दिसते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. हे कळलं पाहिजे. तर तुम्ही असमाधानी राहू शकत नाही. तुम्ही आनंदीच राहणार, मजेतच राहणार, तृप्तच राहणार. आणि एकदा तसे राहणार तर तुमच्याकडनं चांगल्या गोष्टींचीच निर्मिती होणार. तुम्ही सिनेमा सुद्धा केला होता दिग्दर्शित. हो, ते राहिलं. हो, सिनेमा दिग्दर्शित सांगतो केला. ना, काहीच म्हणजे करायचं आलो मी- ठेवलेलं मी नाही. हळूहळू येतोय तुमच्याकडे. म्हणजे मला आज हा किती वेळ झाला तरी चालेल, पण मला आज तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना कळू देत विजय गोखले यांनी काय काय आयुष्यात केलंय. म्हणजे एक अशा कलाकाराला घेतलं तुम्ही तुमच्या उलटा त्या परिणाम सिनेमात. होऊ नये. काय काय करायचं नाही हे आज कळलं. नाही, मला कॉन्फिडन्स आहे तेवढा. सिनेमा सुद्धा दिग्दर्शित केला आणि त्याची कास्टिंग पण अशी ठेवली की ती कास्टिंग तुम्हाला जवळची वाटते. भरत जाधवांना घेऊन तुम्ही सिनेमा केला होता. सिनेमाचं नाव भरत आला परत भरत होता. आला परत. वरात आली घरात एक होता. वरात आली घरात होता. दम असेल तर केला होता. दम असेल तर. भरत माझ्याकडे सगळीकडे होता. मला आवडता माणूस तो. हम्म. रमेश होता, विनय डेकर होता, विनय. मित्र होते. ते तर अरे घरातली जर माणसं. गुणीच आहेत म्हटल्यावरती काय, जर रोलला फिट आणि गुणीच आहेत म्हटल्यावरती कशाला मी इतर ठिकाणी नाचू. हम्म. मोहन होता जोशी, अनंत जोग दुसरा माझा अतिशय घनिष्ठ मित्र आहे. अनंता हम्म. अनंता होता. म्हणजे माझ्याशी घरच्यासारखे वागणारे होते. मी नवीन होतो दिग्दर्शक म्हणून, पण माझ्या दिग्दर्शनाच्या बाबतीत सायकॉलॉजीच वेगळी होती. तुम्ही कॅप्टन नेमलाय ना, तिकडे कॅमेरामन आहे ना, हा. सोपं ना त्याच्यावरती. तू जरी दिग्दर्शक असलास, तुझ्या मनातलं व्हिजन तू कॅमेरामनला सांग. ते कॅमेरामध्ये कसं कैद करायचं ते त्याचं काम आहे. त्याचं काम आहे. करेक्ट आहे. ते समीर अटले करेल. हम्म. एक टीम आहे की नाही सिनेमाची, ती समीर अटले सिनेमॅटोग्राफर होते. तिने याला वा वा. समीर अटले म्हणजे अलका कुबल यांचे मिस्टर. प्रेक्षकांना ती एक ओळख. पण समीर हा शेकडो किंवा 200चे एका 200-250 पिक्चर वगैरे केलेला जास्त असा 400 माणूस आहे. 500च्या वर. म्हणजे तेव्हाचे जे सिनेमे होते त्याच्यामधले 70 ते 75% सिनेमे समीर अटलेंनी केले. बिलकुल. सूर्यकांत लवांदेंच्या बरोबर असायचे हो ते. हो हो हो. नाही नाही, तर तो कॅमेरामॅन होता. मला काय पाहिजे ते त्याच्याशी बोलू की माझी भूमिका संपली. हम्म. तेच मी म्हणतो, एक टीम असते. तुम्ही त्याला म्हणजे DOP म्हणून नेमलंय ना, ते नेतृत्व त्याच्याकडे द्या. त्याचं काम त्याला करू द्या. कधी ठरवलं तुम्ही सिनेमा करायचा? ठरवलं हा, ठरवलं होतं का तेही तेही आलं असंच. ते काम केलं? तेही असंच. म्हणजे कशी कशी जुळवाजुळव झाली? तर तेही असं. म्हणजे आम्ही एका हिंदी खरं मला एका रेस्टॉरंटमध्ये एक अजित मेनन नावाचे गृहस्थ भेटले होते. हम्म.
आणि दुसरं त्यांचं मी नाव विसरलो, पण त्या स्क्रीनशी निगडीत होत्या, म्हणजे हिंदी इंडस्ट्रीशी निगडीत होत्या. तर त्यांच्यासाठी एक स्टोरी करायची होती. मग आनंद मस्वेकर आणि मी, आम्ही ती म्हणजे ॲक्च्युली एकेकाळी परेश रावल आणि तुमचा संजय दत्त, नंतर परेश रावल आणि मला वाटतं गोविंदा, नाही गोविंदा नाही, परेश रावल आणि संजय दत्त, परेश रावल आणि कोण, अशा काहीतरी कास्टिंगमध्ये करायचं चाललं होतं. तेव्हा आम्ही स्टोरी साधारणतः डेव्हलप केलेली होती, पण काही कारणाने म्हणजे हिंदीसाठी लिहिली होती? हां, पण ते असं फार काय प्रचंड केलं होतं अशातला भाग नाही. हां. एक रफ डोक्यात होतं आणि थोडंसं पेपरवर्क होतं आणि नंतर ते राहून गेलं काही कारणाने, हिंदीत नाही झालं. हं. आणि बोलता बोलता आमचे मित्र आहेत एक मूर्ती म्हणून होते, त्यांच्याकडे विषय निघाला. तर विषय चांगला आहे, आपण सिनेमा करूया. झालं. त्यांनी केला. सहजगत्या झाल्या ते. किती म्हणजे असं आपसुकच तुमच्या प्रेमाखातीर आणि तुमच्यावर जीव लावणाऱ्या लोकांनी असं पटकन तुम्हाला सपोर्ट केलाय. कारण हल्ली काय होतं माहितीये, हल्ली प्रोड्युसर शोधण्यासाठी एक वेगळा काळ जावा लागतो. म्हणजे एक सिनेमा करायचा म्हटलं तर त्या दिग्दर्शकाला त्याच्या आयुष्यातले 2 ते 3 वर्ष घालवावे लागतात. जर नवखा दिग्दर्शक असेल तर. हो, नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नक्कीच, नक्कीच. आणि मग पहिला खूप वाढली, संख्या वाढली, स्पर्धा वाढली, हं. गणितं बदलली, केवढं तरी महागडं झालंय. माणसं जपून टाक पाऊलं जरा हे करायलाच लागलेली आहेत. नाही लागलेली. मला मला विचारायचंय की पूर्वी रीलवर शूट व्हायचं. तुम्ही जे सिनेमे केलेत, कोरिओग्राफरला बाबा हे 2 डबे घे आणि हे गाणं कर. म्हणजे 8 मिनिटात 4 मिनिटाचं गाणं असेल, फार फार 4 मिनिटं असतं. हे 2 डबे घे, त्याच्यामध्येच गाणं कर. संपलं पाहिजे. संपलं पाहिजे. एवढं कट्टुकट गणित नाही, असायचं. पण सगळ्याच बाबतीमध्ये काळ म्हणजे आज त्या काळात डबिंग करणं किती अवघड होतं. हो, त्या प्रॉपर त्या ह्याला मॅच व्हायचं ते. लागे ते फिल्म बघायची, फिल्म सिटी, अरे विनोदी कामं करताना काही आपण बोलून जातो तिकडे. ॲडिशन वगैरे घेतो. अनुभव नाही घट. हं. आता ते समज पांढऱ्या गाडीला 4 चाक आहे, 4 चाकामध्ये 2 चाकं पुढे, 2 चाकं मागे आहेत. मागच्या चाकामध्ये आमचे चाक पंक्चर आहे. आपण महा विनोदीचा बादशाह असं बोलून जातो. पण त्या काळामध्ये नंतर डबिंगला पकडून जात आहे. आ, आता खूप सोपं झालं डबिंग. हो, हो, आता काय झालं, पिक्चर आपण एका दिवसात करतो पिक्चर. हो. लीड रोल देखील हो. स्पीड चांगला असेल स्पीड तर चांगला असेल तर त्याची ठीक रिहर्सल आहे, पण हे काळानुसार झालेले बदल आहेत हं. आणि चांगलं आहे, प्रगतीच्या पथावरतीच होता आपण. कोणी तुमच्या सेटवरती कोणी जास्त तुम्हाला सतवलंय? तुम्ही दिग्दर्शक आहात, मित्रांमध्ये का भरत जाधवांनी? का तिकडे फार सिरियसली नाही नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, की विश्वास ठेवून कोणीच नाही, नाही ना? कोणीच नाही. म्हणजे अरे बापरे, हे आहेत तुझ्याकडे असं मला विचार, पण माझ्याशी यारी दोस्तीच होती सगळ्यांची. हं. प्रश्नच नव्हता. जेवढी करता येईल तेवढी विजयला मदतच करायची. फक्त स्वतःच्या भूमिकेपुरतं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन देखील हं. विजयासाठी जे करता येईल ते करावं, अशा वृत्तीचेच मित्र माझ्याबरोबर होते. हं. आणि जे नव्हते ते मित्र झाले, हां. नव्याने मित्र झाले. आणि म्हणजे मला तुमच्या भरत जाधव बद्दल तर मी लक्ष्मीकांत आणि भरत जाधव यांच्याबद्दल एक वाक्य नेहमी बोलतो. हं. नम्र, साधे, डाऊन टू अर्थ, की म्हणजे कायम डोक्यात हवा जाईल अशी हवा असताना हवा जाऊ न देता कायम लोकांना हवा हवासा वाटणारा माणूस. वाह! ही एक कॅटेगरी. हवा हवासा वाटणारा माणूस लक्ष्मीकांत, भरत, अनेक आहेत म्हणजे. हं. आणि आत्ताच्या पिढी तर मला वाटतं खूप नम्रपणाने आणि असं, म्हणजे मी कदाचित मला असे भेटत असतील माझ्या सुदैवाने, खूप डिसिप्लिन, डिवोटेड अशी जनरेशन मला आत्ता वाटते. की नाही, आपण हे नाही केलं तर आपण टिकणार नाही याची जाणीव आजच्या नटांना आहे, जास्त आहे. पूर्वीच्या नटांमधला थोडासा एक बेधुंदपणा, कलाकारी वाटेल ते म्हणा, ती आत्ता दिसत नाही. आता शिस्त आणि कला हा शिस्तीचा आणि मस्तीचा संगम असला पाहिजे. हां. दोन्ही गोष्टी आवश्यक. मस्ती पण पाहिजे, शिस्त पण पाहिजे. शिस्तीचा आणि मस्तीचा संगम तर चांगली कला निर्माण होते असं मला वाटतं. मग आता तुम्हाला विचारलं की तुम्हाला आत्ता सिनेमा करायची इच्छा आहे का? किंवा तुम्ही काही लिहून ठेवलंय का की जे आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? नाही. सिनेमा नाही. मग नाटकाचा काही प्लॉट आहे, परंतु अजून संगीत नाटक आणायला थोडंसं मन म्हणजे धाडस होत नाहीये. हं.
एक तर धाड का होत नाहीये? कारण हल्ली फार संगीत नाटकं आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आणि आत्ता तर काही नाटकांना चांगलं हे आलेलं आहे हम्म, मार्केट. इव्हन संगीत नाटकं देखील हम्म, काही वेगळ्या पद्धतीचे संगीत नाटकं आहेत, पण त्यांना चांगला रिस्पॉन्स आहे. सो तो विचार एक आहे माझ्या मनात. पण ते नव्याने नाही, मी जुनंच नाटक कदाचित ते केलं तर करेन अच्छा. असं मनात आहे. पण ते ठरवेन. आणि सध्या काय आता मी सेन्सॉरच्या ह्याच्यामुळे ना खूप हम्म. अडकला गेलोय. मला त्याचाही विचारायचं की तुम्ही आता सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष आहात मराठी रंगभूमीच्या निमित्ताने. तुमच्याकडे म्हणजे मला इथे सांगायला फार आनंद वाटतोय ही गोष्ट की एक INT नावाची स्पर्धा असते. इंडियन नॅशनल थिएटरची थिएटर स्पर्धा आणि असते. तिच्या जुनी आणि त्या स्पर्धेला सगळ्या नवीन एकांकिका असतात. आणि बरं त्याची तालीम ते लोक करतात आणि मग ती स्क्रिप्ट जाते. आणि तुमच्यावरती बर्डन असा येतो का कधी की बाबा आता 5-6 दिवस राहिलेत आणि अजून आपण त्यांना सेन्सॉर सर्टिफिकेट दिली नाहीये? आपण त्यांना दिलेलं नाही हे बर्डन येण्यापेक्षा हा, त्यांनी वेळेत स्क्रिप्ट दिलेलं नसतं. हा, आज तुम्ही कुठलीही एकांकिका करताय, निदान 15 दिवस तरी अगोदर सुरू करता की नाही? हा. मग ते स्क्रिप्ट का नाही सबमिट होत? हम्म, व्यावसायिक नाटकांमध्ये स्क्रिप्ट सबमिटच होत नाही. हम्म. हे आम्ही केवळ आपले रंगकर्मी आहेत, यंग जनरेशन आहे, त्यांचं मन तुटू नये म्हणून त्या- रात्रभर जागून ती आम्ही करून स्क्रिप्ट देतोय. वाचून आणि ते करून देता तुम्ही. करून देतो. हो. ही ही कंप्लेंट आहे माझी तुम्हाला. आज कित्येक एकांकिका स्पर्धा म्हणजे आज दुपारी 3 वाजता प्रयोग आहे, तर इकडे PDF वरती पाठवून मी पास केलेले आहेत आम्ही. 11:30चा प्रयोग 11 वाजता पास केलेला आहे सेन्सॉरला. का? आज काही असतं की आज अरे 11चा प्रयोग आहे, मग मुलं आहेत, बालनाट्य आहेत, बालनाट्य स्पर्धा आहे. आज त्या लहान मुलांचे केविलवाणे चेहरे समोर येतात. कारण तुम्ही सुद्धा त्या फेज मधून गेलाय. गेलेलं आहे. आज आयत्याला मी थिएटरला जाऊन प्रयोग रद्द हे झालं तर त्या मुलांना किती हर्ट होईल. आणि त्यांना झालेली ही जी मनाची दुखापत, याला मी कुठेतरी कारणीभूत आहे असं जर मला वाटत असेल तर सहन होत नाही. त्यामुळे येणं घेणं प्रकारे ना आम्ही कोणालाही अजून कोणीही मला सांगावं की आमचं राहून गेलं सेन्सॉर, नो, सगळ्यांना करून देते. हां, आता त्याच्यामध्ये खूपच ऑब्जेक्शनेबल काय लिहिलेलं असेल, खूपच, हम्म. आणि ते कसं आहे, एका दिवसात रिपेअर करून जर का त्याला देता येत असेल त्यांनी द्यावं. चुका सांगतो, या कारणांना हे कट करण्याची हमी देतो, आम्ही देऊ सर्टिफिकेट. परंतु एका दिवसात करेक्शन्स करणं हे त्या लेखकालाही शक्य नसतं बऱ्याच वेळेला. त्यांनी केलं तर आमचं काहीच बिघडत नाही. पण आम्ही वाचून घेतो, आयत्या वेळेला वाचतो, आणि आपले सगळे सदस्य म्हणजे अक्षरशः हे सगळ्यांचा सोशल वर्क आहे असं म्हणतो. हम्म. कोणीही इकडे कसलाही धनप्राप्तीचा विचार करत नाही आहेत. सगळे कलाप्रेमाने भारलेली मंडळी असल्यामुळे काम मस्त चाललेलं आहे. पण लोकांना आनंद ह्या गोष्टीचा सुद्धा की तुम्ही त्या जागी आहात. कारण ती जागा खऱ्या अर्थाने अशा रंगकर्मीला मिळायला हवी की जो खऱ्या अर्थाने रंगभूमीची सातत्यानं, नित्यनियमानं, श्रद्धेनं सेवा करत आलाय. आणि ती तुम्ही आजपर्यंत बालपणापासून ते आज ह्या वयापर्यंत सुद्धा करताय. तुम्ही या क्षेत्रामध्ये जी नाटकं पाहिली ना आणि आताची नाटकं बघता, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटते? मी नाही म्हणणार असं तफावत. काय प्रामाणिकपणा वेगळेपणा वाटतो? नाही, वेगळेपणा म्हणजे काय, मी जे मगाशी म्हटलंय खरं हम्म. की काळानुसार जे बदल अपेक्षित आहेत ते कलेमध्ये होत चाललेले आहेत. हम्म. एवढंच मी म्हणेन, काळानुसार आवश्यक ते बदल होत चाललेले आहेत. काळानुसार तांत्रिकतेला देखील किती महत्त्व आहे, त्या दृष्टीने तांत्रिकतेचं महत्त्व देखील ओळखलं जात आहे. म्हणजे यंत्र आणि मंत्र हम्म. या दोघांची चांगली सांगड घातली जाते. आज आवश्यक आहे, लोक हिंदी सिनेमे बघत असतात किंवा सिनेमे बघत असतात, इंग्लिश सिनेमे बघत असतात, अनेक प्रायव्हेट चॅनल्सवरती सिनेमे. आज मंडळींना पॉश ग्रँजर किंवा ज्याची सवय झाली आहे, जे पाहिजे ते पाहिजे ही रसिकांची भावना झालेली असल्यामुळे आजच्या नाटकांचं बजेटिंग थोडं वाढेल पण कॉम्प्रोमाइज कुठे दिसत नाही. हम्म. आज तुम्ही सेटिंग बघा, सुंदर सेट. काय सेटिंग असतं, काय लायटिंग असतं. हे नाटकांना हळूहळू हळूहळू वाढत गेलं की नाही. बॅकग्राऊंड गेलं, स्कूलचे रेकॉर्डर्स गेले, लॅपटॉपवरती सगळं व्हायला गेलं. हे बदल अपेक्षितच आहेत. आणि तेच मी संगीत रंगभूमीच्या बाबतीतही म्हणतो, हम्म. संगीत रंगभूमी अजूनही कुठेतरी तांत्रिकतेला महत्त्व आहे की नाही. अजूनही जर का त्याच पठडीमध्ये तुम्ही करणार असाल तर आजच्या तरुण पिढीला ते नाटक निष्प्रभ किंवा काहीतरी जुनाट किंवा बाळबोध वाटल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही आज तांत्रिकतेबरोबरच याला देखील महत्त्व दिलं पाहिजे. गाण्याच्या मैफिली म्हणजे संगीत नाटक नव्हे. हम्म. गा 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 गाणं नाही. परिणामापुरतं कथा आणि संवाद, कथा संवाद आणि गाणी याची एक विशिष्ट अशी लगट लागते तिकडे. दर्जेदार कथा वस्तूला भारतीय रागदारी संगीताचे अनेक गान प्रकार सहजतेने लगटलेले असतात. त्याला म्हणतात संगीत नाटक. वा. हे मी नाही, कदाचित ह्याच पद्धतीचे म्हणणं आमच्या वडिलांचंही हेच होतं. केशवराव दत्तांनी म्हटलेलं आहे की संवादरूपी चबुतऱ्यावर गान शारदेची मूर्ती विराजमान झाली पाहिजे. गाणं असं आलं पाहिजे. हेच पुढे आमच्या वडिलांनी वेगळ्या भाषेत म्हटले, जैसे चंद्र आणि चंद्रिका, हर आणि अंबिका, श्रीरंग आणि राधिका एक रूप, तैसेची जेथे एकता नता, अभिनय कथानक गीता, सहज लाभे तत्वता आनंददायी. साय जमते दुधावर, कळस विराजे मंदिरावर, तैसे हृदय सिंहासनावर, सहज जे शोभते ते हे मराठी नाट्यसंगीत. अभिनय सुंदर रसवंत, अमृताते ही पैजा जिंके मनोहारी. क्या बात आहे. अवघड तर आहे दोन्हीचा आनंद देणं. 2 तासामध्ये गाण्याचाही आनंद पाहिजे, प्रोत्साही पाहिजे, घटना पण पाहिजे, संघर्ष पण पाहिजे, विनोद पण पाहिजे, रिलॅक्सेशन पॉईंट पण पाहिजेत, खुंटीला हुकिंग पॉईंट पाहिजेत. अवघड आहे, पण इलाजही नाही आहे. आज आम्हाला मांडायचं झालं तर असंच मांडावं लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी आता यापुढे तुम्हाला काही नावं सांगणार आहे. त्यांचं वर्णन तुम्ही एका शब्दात करायचं. रमेश देव. क्लास, क्लास, ग्रेट, मस्त, प्रेमळ, बस. एक नाव आहे, जे नाव सांगण्याआधी मला त्याच्या मागचा एक किस्सा सांगावासा वाटतो की प्रेक्षकांनो, मित्रांनो, आपण विजयजींना अभिनेता म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून पाहिलात, पण ते उत्कृष्ट असे निवेदक सुद्धा आहेत. सो त्या एका कार्यक्रमाला ते निवेदन करत असताना आपल्या भारतातला सुपरस्टार देवानंद साहेब येऊन तुम्हाला भेटले होते. काय किस्सा आहे तो? देवानंद चित्ररंग म्हणून नवीन फिल्मी साप्ताहिक तेव्हा निघालं होतं. एका मोठ्या काय म्हणतात ज्याला वृत्तपत्र समूहामध्ये माझे वडील होते आणि त्यातनं ते एक फिल्मी काय म्हणतात साप्ताहिक पंधरवड्याला फिल्मी मासिक जन्माला आलं. तेव्हा मी त्याचं निवेदन करत असताना देवानंद साहेब चीफ गेस्ट म्हणून, कारण आमचे वडील तेव्हा समूहामध्ये महत्त्वाच्या पदावर होते, संपादक पद होतं आणि त्या काळात संपादकांना भयंकर महत्त्व असायचं. सर्वच माणसं संपादकांना धरून असायची. त्यामुळे देवानंद साहेब आलेले होते आणि त्यावेळेला माझे त्यांना निवेदन आवडलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने बस असं केलं. काय काय म्हणाले होते आणि देवानंद त्याला साहेब तेव्हा? अरे कुछ नहीं ऐसे है, अरे बहुत बढ़िया और क्या बोलते. पण तोंडावरती कोण वाईट म्हणतं. तुम्हाला कोण वाईट म्हणेल? इतके गोड माणूस आहात तुम्ही. मला असं कळलं की नंतर सुद्धा तुम्ही देवानंद साहेबांना भेटला होता, तेव्हा तुमचं नाव त्यांना आठवणीत होतं. हो, हा काय किस्सा? बरी आठवण करून दिली. हा. त्या सिनेमाचं नाव विसरलो. मला वाटतं देवानंदचा पण शेवटचा सिनेमा तो. पण देवानंद साहेबांनी तिकडे सांगून, अरे हो विजय गोखले को बोलाव. त्यांनी काय माझं बघितलं होतं पण नावं सकट ते बरोबर आलं आणि अरे विजय वगैरे, म्हणजे भेटण्याची स्टाईल अशी की रोज भेटतोय आपण. बाळासाहेब ठाकरेंचं पण होतं असं. बाळासाहेबांचं. म्हणजे तुम्ही दादरकर, म्हणजे मी आता येणारच होतो, बाळासाहेबांचं नाव होतं माझ्याकडे. हं. बाळासाहेबांचं आणि तुमचं एक वेगळं नातं होतं. बाळासाहेबांचा सहवास मात्र लाभला. बाळासाहेब खूप मुक्त माणूस होता एकदम. आणि आम्ही तिकडे आमच्या वडिलांच्या निमित्ताने गाठीभेटी झाल्या. माझ्या सिरियल्सही चालू होत्या आणि मला आठवतं की काही काळानंतर गजाभाऊ शिर्के होते, मला वाटतं तेव्हा शिवसेनेचे जे गजानन शेट्टी. चित्रपट शाखा वगैरे हां. सांभाळायचे चित्रपट सेनेचे. त्यांना, म्हणजे ते जेव्हा त्यांचं निधन झालं तर तेव्हा मी बाळासाहेबांना म्हटलेलं होतं, म्हणजे वन ऑफ द आठवण आहे खरं, की बाळासाहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं करता,
म्हणजे संपूर्ण अण्णा गेल्यानंतर म्हणजे आमचे वडील गेल्यानंतर देखील 2-3 कार्यक्रमांना बाळासाहेब आले, पुस्तकांची प्रकाशनं केली. अगदी शारदा सिनेमाच्या त्या वरच्या हॉलमध्ये देखील बाळासाहेब आले. म्हणजे कधी नाही म्हटलं नाही. आमचा नाट्य महोत्सव सुरू करून दिला बाळासाहेबांनी. बाळासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं विद्याधर गोखले नाट्य महोत्सव चालू राहायला पाहिजे आणि जो 20 वर्ष चालू राहिला. पण त्याचं पहिलं आर्थिक आणि मानसिक सहकार्य बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. तर मी सहजगत्या विचारलं की बाळासाहेब आता मी थोडंसे तुम्ही एवढं करता तर मी काहीतरी संघटनेसाठी किंवा मी काहीतरी करू इच्छितो. तर मी ही जबाबदारी सांभाळू का? माझं क्षेत्र आहे. गप्प बस म्हणाले. काय भलतं जातं बोलणं. म्हणजे चित्रपट सेनेचं म्हणताय तुम्ही? हां. हा. गप्प नाही चित्रपट सेनाच असं नाही. हा. कुठलंही काही सांगा तुमच्या काहीतरी मला जबाबदारीचं काम करावं असं वाटतंय. काही करू नकोस म्हणे. बाळासाहेब म्हणाले काय आहेस तिकडे सुखी आहेस. तुझ्या वडिलांना अण्णांना मी उगाच इकडे खेचून आणलं तर तू नको होतं हे बस जे ते पोलीस हवालदार वगैरे रोल करून लोकांना हसवतेस ना पुरे झालं ते हसवण्याचं काम कर. पुन्हा विषय नाही काढायचा म्हणाले. संपलं. पुढचं नाव आहे अरुण नलावडे. पुन्हा तेच साधारणतः ना मस्त उत्कृष्ट नट ऑस्करवारी केलेला हे वेगळं अरुण नलावडे. परममित्र दोघांमध्ये एकही गोष्ट अशी नाही त्याची मला माहीत नाही आणि माझी त्याला माहीत नाही. बस मला ह्याच्या म्हणजे तुमच्या दोघांची एक जोडी गाजली होती. मोघेंचा आणि तुमचा एक मी फोटो पाहिला होता. हो. ते काय त्याच्या मागचं काय आहे? म्हणजे गुपित काय आहे? नाही म्हणजे तुम्ही एक फॉर्म आणला होता त्यावेळेला की प्रॉपर्टीज ठेवलेल्या असायच्या. बिलकुल करेक्ट आहे. वा करेक्ट आहे. प्रॉपर्टीज ठेवलेल्या असायच्या आणि त्या प्रॉपर्टी तुम्ही घ्यायच्या आणि इनॅक्ट करायचा, अभिनय करायचा. आणि त्यावेळेला तुम्हाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. पुष्कळ प्रयोग झाले त्याचे. कुठलं नाटक? 50-50 म्हणून. 50-50 म्हणजे आयुष्यामध्ये 50% यश आहे तर 50% अपयश देखील आहे रे. तुम्ही बहुधा सगळी नाटकं सायकोलॉजीला घेऊन केलेली आहेत त्यावेळेला. पिंड आहे. पिंड आहे. पिंड आहे. आज कुठलीही गोष्ट नुसतं जे नाही कुठलीही गोष्ट तुम्ही अशी खणत गेलात आणि बोलत गेलात तर ती शेवटी अध्यात्माकडे जाऊनच पोचते. कुठलीही गोष्ट तुम्ही खणत जाऊन बघा कोणीही अध्यात्माकडे जाऊनच पोचते. आणि माझा मुळात पिंड तो असावा जो आमच्या वडिलांचाही पिंड होता. संदर्भ लागला पाहिजे. त्याचं आज शाश्वत मूल्याशी कनेक्शन असलं पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या वडिलांचं एक काव्य की भल्या माणसा 10 लाखाची गोष्ट सांगतो विसरू नको. विनोदाच्या अंगाने जाणार आहे पण गंमत बघा. भल्या माणसा 10 लाखाची गोष्ट सांगतो विसरू नको. कधी नटीच्या प्रेमामध्ये पडू नको धडपडू नको. वरवरचा तो मेकअप सुंदर लाडिक लाडिक ते नखरे. मधुर हासणे मधुर बोलणे कलावतीचे मुळी न खरे. हजारात एखादी दुसरी होनाजीची गुणवंती. क्वचित लाभते कुणा रेवती वसंत सेना शीलवती. नाटकात होऊन भामिनी जरी वरते धैर्य धरा. नाटकात होऊन भामिनी जरी वरते धैर्य धरा. मनात म्हणते लक्ष्मी धरा रे तुझ्या सवे संसार भरा. नको तिचे प्रेमाचे नाटक लगीन गाठ गळफास नको. नको तिच्या हिरोंची आपत झिरो गतते जिणे नको. आता अरे नटीचा काय भरोसा नको तिचा तो संग नको. घडीभराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. वा. जात जात कुठे येतं क्षणिक मोहाला बळी पडू नये. घडीभराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. काय काय म्हणजे त्या 50-50 मध्ये काय होतं नेमकं? 2 स्ट्रगलर्सची कहाणी होती. प्रयत्न करणाऱ्या पिक्चरमध्ये काम करणाऱ्या वगैरे काम करायची इच्छा असलेल्या आणि एक मला वाटतं डिरेक्शन वगैरे त्या दोघांचे अनेक प्रसंग नर्वसनेस ते काम मिळणं न मिळणं त्यातनं पुन्हा उभारी कशी असं करत करत शेवटी आयुष्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. 50-50 हे मान्य करावं लागतं केलं पाहिजे आणि सुखासाठी जगलं पाहिजे. अशा पॅटर्नने ते केलं आणि खरोखर प्रॉपर्टी ठेवलेल्या असायची. म्हणजे टोप्या होत्या चष्मे होते ओढण्या होत्या. कधी मी ओढणी घेतलं की मी लेडीज कॅरेक्टर होणार. कधी अरुण ते करणार. कधी अरुण एखादं कॅरेक्टर करेल. बॉसचं कॅरेक्टर करेल. डायरेक्टरचं करेल. मी नटाचं करेल. असे विविध म्हणजे संपूर्ण क्षेत्राचं चित्रण असलेलं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये हारजीत सक्सेस त्याला कुठेतरी लिमिट असावं लागतं.
स्वतःबद्दलच्या भ्रामक भाबड्या कल्पना असू नयेत. हम्म. माणसाने नेहमी जागेवरती असावं आणि त्याच्यामध्ये पोएट्री कारण माझा तो पिंड आहे लिरिकल. की म्हणजे काही वेळाने मला कविता म्हणजे येतेच मनात की भ्रामक भाबड्या भावनांनी निष्कारण सुखाला पारखे होतो. भ्रामक भाबड्या भावनांनी निष्कारण सुखाला पारखे होतो. मरणानंतर सरणावर मात्र आपण सगळेच सारखे होतो. क्या बात आहे. मला मला म्हणजे तुम्हाला विचारायला आवडेल की जर म्हणजे आता तुम्हीही खूप अनुभवी एक नट म्हणून इतकी वर्ष काम केलात. अरुण अरुण नलवडे त्यांनी सुद्धा इतकी वर्ष काम करतायत आणि आजही करतायत, तुम्ही सुद्धा ते सुद्धा. तर 50-50 पुनरुज्जीवित करायची इच्छा आहे का तुमच्या दोघांची? नाही आता म्हणजे कदाचित आता आम्ही अजून बिल्डअप झालोय आता म्हणजे करायची तर कोणाला तरी दुसरा रिमेक होऊ यंग शकतं हो. यंग जनरेशनला घेऊन मला तुम्हाला काही लोकांनी दिग्दर्शन विचारलं करण्याची इच्छा देखील आहे पण का? ते परत पुढे आलेले नव्हते. मे बी वाचल्यानंतर हम्म, हे झेपेल की नाही भीती वाटली असेल की काय कोणाला. हम्म, बऱ्याच लोकांना वाटलं करावं तसं प्रदीप पटवर्धननी केलं होतं नंतर. हम्म, पण अरुण शेठ आमची भट्टी मस्त जमलेली होती ती. हम्म. कोणी जर का आलं तर ते बसवून घ्यायला हरकत नाही. पण आता आम्ही फारच आहे दिसू आणि कुठेतरी कळलं पाहिजे ना आपण कुठल्या भूमिकेला. उद्या मी निर्माता आहे म्हणून आज शिवाजी महाराजांचं काम किंवा नारदाचं काम मी करेन का? मी दिसलो पाहिजे की नाही त्याला. बरं. पुढचं नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. दोघेही मोठे मोठे नट. मराठीला एक आयाम मिळवून दिलेला आहे. आज मराठीला एक वेटेज मिळवून दिलेलं आहे. मराठी नट असे ताकदीचे असतात हे या दोघांमुळे समाजाला दिसलेलं आहे, समाजाला कळलेलं आहे. सराफ लक्ष्मीकांत गोड माणूस, विनोदाची वेगळी जात. अशोक सराफ म्हणजे मला जर विचारलं तर मी सांगेन मला अशोक सराफासारखं व्हायला आवडेल. किती व्हेरिएशन्स, कुठली भूमिका असो, ग्रेट. सराफांकडे बघत राहावं, टायमिंग शिकावं. ग्रेट, थोडक्यात ग्रेट, सुपर. पुढचं नाव आहे सचिन पिळगावकर, महेश कोठारे. माझा सचिनजींशी तसा फारसा संबंध आलेला नाही, पण त्यांची जी व्हर्सटॅलिटी आहे ती सिम्पली फॅन्टॅस्टिक आहे. बट तुम्ही होतात ना हमपंच मध्ये सुद्धा. कुठे हमपंच मध्ये तुम्ही केलं होतं? हमपाच मी फारच किरकोळ केलेलं आहे म्हणजे असं म्हणणं पण त्याच्यावर. तुमच्या आठवणीसाठी की अशोक सराफ आणि त्यांचं बोलणं झालं होतं तेव्हा तुमचं नाव पुढे आलं होतं आणि तेव्हा तुम्हाला त्या रोलसाठी विचारलं. बरं, मला तशी कल्पना नाही, आठवत आमचा अभ्यास आहे तेवढा. आमचा अभ्यास आहे. नाही, मला आठवत नाही. पण सराफांच्या बरोबर मी नाटकामध्ये देखील पुष्कळ कामं केलेली होती. सराफांच्या बिगिनिंगच्या स्टेजला त्यांच्या मदनाची मंजिरी वगैरे आमच्या नाटकांमधनं म्हणजे प्रमुख भूमिका तेव्हा मानप मनामधला विनोद, मदनाची मंजिरी मधला काकाजी वगैरे हे सगळे विनोदी. त्यावेळेला हमीदाबाई वगैरे 2-4 नाटकं मोजकी झालेली होती. पण त्या काळात ना सराफांचं आणि माझं तसं ट्युनिंगही होतं, स्टेजवरती कामं केलेली. मे बी त्यामुळे त्यातनं त्यांनी नाव सुचवलं असेल तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढचं नाव आहे नाना पाटेकर. पुन्हा असा संपर्क नाही आलेला आहे, पण छबिलदास शाळेमध्ये आलेला होता. नाना जसं जे बोललं जातं तसाच राकट, रांगडा, स्पष्ट वक्ता. सगळ्यात मोठं म्हणजे सामाजिक भान, नुसतं भान नाही तर त्याच्यासाठी झटून काम करणारा मकरंद अनासपुरे, नाम फाउंडेशन वगैरे. नाना पाटेकर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि मी म्हणेन तर आमची बालनाट्य करायचो रॉबिनहूड. अच्छा, तुम्ही एकत्र रॉबिनहूड. त्यावेळेला 2 विंगांमध्ये आम्हाला सांभाळायला 2 सिनियर असायचे. काही म्हणजे आम्ही मुलं सांभाळायला. एक विंग सांभाळायचे सतीश पुळेकर आणि एक विंग सांभाळायचे नाना पाटेकर. आम्ही आतमध्ये आलो की नाड्या सोडा वगैरे असं पुढं ते म्हणजे आमची काळजी घेणं. कसला भारी काळ होता तो. भारी म्हणजे नाही ग्रेट. महेश कोठारे मुक्त मस्त माणूस. डॅम इट महेश कोठारेने म्हणावं तसं महेशने करून महेशने मिठी मारावी. मस्त मोकळेपणा आहे, खूप मोकळेपणा म्हणजे रिलॅक्स काम करणं ज्याला म्हणतात ना, महेश कोठारे. पछाडलेल्या मध्ये तुम्ही भूमिका केली होती त्यांच्या आणि तो रोल इतका छोटा जरी असला तरी रोल गाजला. हो, म्हणजे आजही त्याचे मीम्स वगैरे येतात. हो, त्याच्यामध्ये तुम्ही प्रमोशन सुद्धा केलं होतं तुमच्या सिनेमाचं. परत गेला तेव्हा काय डोक्यात नव्हतं. कसं सुचलं दॅट वॉज म्हणजे ऍडिशन होतं का स्क्रिप्टेड? ऍडिशन ते. परंतु ती योगायोगाची गोष्ट अशी आहे की कुठल्या तरी नाटकाच्या दौऱ्यासाठी आम्ही गोव्याला होतो.
हम्म, आणि गोव्याहून आता तुम्ही एक तर बॉम्बे गोवा रोडने येता किंवा इकडनं वाया कोल्हापूर, हम्म, गगनबावडा कोल्हापूर असं तुम्ही इकडनं येऊ शकता. तर मला तिकडे एक मित्र पण होता प्रोडक्शनला, मंगेश जगताप म्हणून. हम्म. विजयजी येऊन जा ना जाता आता जरा, म्हणजे इकडे उतरा ना तुम्ही. अरे म्हटलं बस आहे, मी तिकडनं जाणार आहोत. "नाही, इकडे उतरा ना पण तुम्ही, थांबा ना एखाद दिवस." एवढंच बोलणं झालं होतं. गेलो तिकडे तर म्हणाल एक रोल कराल, आणि महेशजी पण म्हणाले जरा एक रोल करून जा ना. हे किती सहजगत्या कसं झालेल्या सहज इथे गोष्ट. casting झालं. पॉप्युलर तेच झालं, एवढे पिक्चर झाले पण हो. पॉप्युलर आजही दुनिया ओळखते ते पछाडले ना मधला विजय हो गोखले. हो एवढा सिक्वेन्स आहे. पण सांगतो ना, कसं नशीब असतं की काय त्याला ती काय जादू आहे, नटेश्वराच्या मनात काय असतं आपल्याला माहीत नाही. असं म्हणून मी तिकडे एक गंमत म्हणून साधारणतः 10 ते दुपारी 1:30-2 पर्यंत एक शूटिंग केलं. तेवढं शूटिंग केलं आणि सीन चांगला झाला, सिक्वेन्स चांगला झाला म्हणून म्हणाला अजून 1 दिवस थांब ना. मग काहीतरी एक ऑफिसमधला काहीतरी सीन असा सहज हसत खेळत. पण महेश कोठारेची मुक्तता, अरे विजय क्या तू कर रहा है यार, मजा आहे का, पागल हो जाएगा लोक वगैरे. हे सगळं महेश कोठारेची जी एनर्जी आहे ना, अप्रतिम आहे. महेश कोठारेचा आपण बोलतोय, हा ओघाने हा विषय नाही. कारण आपण पुन्हाही गंमत आहे, श्रीमान श्रीमतींनी नाव दिलं सिरियल क्षेत्रात, सिनेमा क्षेत्रामध्ये मराठीत अनेक पिक्चर करून देखील नाव किंवा ओळख पछाडलेला. आज एप्रिल फूल केलं, आबोली केलं, प्रेम करूया खुल्लम खुल्लापासून अर्धांगी केलं, खूप नावं नको केलं, चंपू गबाळे केलं, सोनियाची मुंबई अनेक सिने, पण नाव पछाडलेला. क्या बात आहे. पुढचं नाव आहे भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव. मी मगाशी बोललो ना, सिद्धार्थ देखील अतिशय नम्र हम्म, आणि मोठ्यांचा मान राखणारा, सर्वांशी प्रेमाने बोलणारा, जॉली, डाऊन टू अर्थ असाच आहे. तो देखील हे भरत बिरत यांच्या मुशीतनंच तयार झालेला आहे. म्हणजे भरत, मकरंद अनासपुरे वगैरे या माणसांना बघतच तयार झालेला आहे. हम्म. आणि एकांकिका वगैरे या क्षेत्रात आलेलं आहे. सो ही इज डाऊन टू अर्थ. मी सांगतो ना, नवीन पिढीतली बरीचशी मंडळी अशी आहेत. केस पण कमी झाले, त्याच्यावर डुलणं पण कमी झालं. सगळ्यातरी असेल, चांगले वागतात मुलं बरीचशी. पुढचं नाव आहे आशुतोष गोखले. मी ओळखत नाही त्याला. अच्छा. जरा जरा नाही, तुम्हाला आशुतोष गोखले माझा मुलगा आणि मला प्रचंड अभिमान आहे त्याच्याबद्दल. अतिशय इंटेन्स, उत्कृष्ट नट, उत्कृष्ट उच्चार आणि उत्कृष्ट माणूस. मला इथे तोही सांगा. असाच कुठेही, म्हणजे जे मला बाहेरनं भेटतात ते आजपर्यंत हेच बोलणारे, विजय हा तुमच्या ह्याच्यातला आहे रे. जसे विद्याधर गोखले, जसा विजय गोखले. विद्वत्तेच्या बाबतीत विद्याधर गोखलेंच्या कुठेही जवळ नाही, परंतु बिहेवियर जसे विद्याधर गोखले, विजय गोखले, तसाच आशुतोष आहे. लवेबल काय येस, असं म्हटलं जातं. माझा मित्र सुद्धा, त्यामुळे म्हणून म्हटलं तो आहेच चांगला. आहे, चांगला प्रश्नच नाही. आणि एक चांगला ऍक्टर म्हणून जरा अभिमान आहे. म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, काय बाळकडू त्याला दिलं तुम्ही लहानपणापासून? काही नाही. इतका नम्र, म्हणजे आणि इतका डेडिकेटेड, इतका फोकस, म्हणजे वेळ कसा युटिलाइज करायचा हे त्याला मी प्रामुख्याने अनुभवलंय. म्हणजे मी सांगू का, याच्यामध्ये मी वेगळं असं काही केलेलं नाही आहे. जसं मी आधीच्या पिढीच्या गप्पा आणि बिहेवियर बघत बघत नकळत माझ्याकडे कुठेतरी ते कोरलं गेलं. हम्म, एखादं शिल्प करावं तसं तसं कदाचित आमच्या नाटकीय गप्पा, थिएटरविषयीचं प्रेम किंवा अन्य जे काही वर्तणूक असेल हम्म, ती त्यालाही भावली असेल. कुठेतरी नकळत या गोष्टी नकळत घडत असतात. हम्म. असं बस रे असं म्हणून शिकवणत नाही. सगळ्याशी नम्रपणाने वागावं, कायम हसतमुख राहावं, हे होत नाही. ते इकडनं यावं लागतं आणि इकडनं आलं तरच ते घडू शकतं. त्याची नाटकं मालिका बघता तुम्ही? हो, नाटकं तर सगळीच बघितलेली आहेत. मग काय हे जरा असं होतं तसं तसं थोडं हे केलं नाही का? वाटलेलं काढलं का? अजूनपर्यंत ते मी जे बघितलेलं आहे त्याने परफेक्शनलाच काम केलेलं आहे किंवा रोल केलेला आहे. तो अतिशय विचाराने काम करणारा आहे हम्म. आणि त्याचा दिग्दर्शक देखील चांगले त्याला लाभले, को आर्टिस्टही चांगले लाभले. अद्वैत अद्वैत दादरकर दादरकर, आहे हो. सारखा. त्यामुळे तो अद्वैतच्या ह्याच्यात खूप संस्कार आहे अद्वैतचा त्याच्यावर. हम्म, त्यामुळे अशी वेळ कधी नाही कुठे एखादा आला असेल आणि बोललो असेल तर मला आठवत नाही. हम्म. पण असं विशेष बाबा हा सीन किंवा हे कॅरेक्टर असं म्हणून काहीतरी सांगायची वेळ आलेली नाही.
असं घडलंय का की त्याची एकांकिका चालू आहे आणि तुम्ही जज आहात? नाही. आठवा. अद्वैतच्या वेळेला मी अद्वैतच्या एकांकिकेला होतो मी जज, पण आशुतोष त्याच्यात नव्हता. हा, आशुतोष तेव्हा बॅकस्टेज करत होता तसं काहीतरी. बॅकस्टेजला वगैरे हा असेल. हा हा, करेक्ट करेक्ट. अद्वैत होता तेव्हा मी परीक्षक होतो किंवा तरी. तुम्हाला जर बायोपिक करायची संधी मिळाली तर ती कुठल्या नटावर असेल किंवा ती कुठल्या राजकीय नेत्यावर असेल? नटावर. कुठल्या राजकीय नटाची? नेत्यावरती निश्चित आहे, म्हणजे असं म्हणत नाही. हम्म, राजकारणात देखील महान व्यक्तिमत्व देखील आहेत, हम्म. सगळेच असं नाहीये, देखील आहेत. लोकशाहीचा उदो उदो करत लोकांना उदंड फसवलं ज्यांनी सत्तेसाठी जे बदलता टोप आहे त्यांना म्हणावं राजकारणी. यांची तत्व आणि निष्ठा फक्त खुर्चीभोवतीच फिरते. एकदा का खुर्चीत बसलं की फक्त बेरीजच बेरीज उरते. नुसती सभा असो, विधानसभा असो की लोकसभा, हे काय वाटेल ते करू शकतात. खुर्च्या तुडवतात, बाकं उडवतात, काय हाती येईल ते फेकून मारतात, कधी कधी राजदंडही पळवतात. बरं, यांना उलट्या काळजाचं म्हणायलाही भीती वाटते. यांना उलट्या काळजाचं म्हणायलाही भीती वाटते, कारण अनेक राजकारण्यांना म्हणे काळीजच नसते. माझ्याच नाटकातली कविता, माझीच कविता आहे. वा वा वा. एका काळजाची गोष्ट. अर्थात याला अपवाद नाही, तशातला भाग नाही, परंतु तो माझा पिंडन आणि एकंदरीत संपूर्ण वातावरण पाहता त्यातलं नको नको नको, म्हणजे कुठलं तरी चांगलं मांडण्याच्या ओघामध्ये देखील कुठलं तरी नको ते चित्रण देखील करावं लागेल ना बायोपिक म्हटलं की. हो. आज मला अटलजींचं काहीतरी दाखवायचं तर ते विरोधक काय होते हे कदाचित दाखवणं भाग पडेल ना. हो, कारण बायोपिक आहे. विषय नीट मांडायचा झाला हम्म. तर अनवधानाने देखील किंवा नकळत सुद्धा कुठले तरी काही होते व्हायला नको. तेव्हा मी नटाचं करायला मला आवडेल. दिग्दर्शन करा. पण काही करायचं म्हटलं अभिनय किंवा ते श्रीकांत मोघे किंवा अशोक सराफ दोन्ही झेपणं अवघड आहे, याची मला जाणीव आहे भूमिका म्हणून. मग ते जर का कोणी सुपिरियर करणार असेल तर त्याला घेऊन करावं, तिकडे दिग्दर्शन करायला आवडेल. पण या दोघांवरती करायला मजा आहे. दोघांमध्ये प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. मोघे देखील तसे होते, तसे सराफ. क्या बात आहे. पण आज खरोखर तुमच्याशी गप्पा मारून काही गोष्टींच्या आठवणींना उजाळा देऊन ना खूप बरं वाटलं. आणि आज आमच्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने रंगभूमी, मालिका, ॲड्स, सिनेमा ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपलं अभिराज्य गाजवलेले तुम्ही विजयजी गोखले, खूप खूप धन्यवाद तुमचं. कदाचित थोडा जास्तच विस्ताराने बोललो असेल तर क्षमा करा. नाही नाही, पण मी तुम्हाला सांगतो ना, आज खऱ्या अर्थाने आमच्या पिढीला सुद्धा कळेल, आजच्या तरुण पिढीला सुद्धा कळेल की या क्षेत्राकडे पाहणं जितकं तुम्हाला सोपं वाटतं ना, तितकंच इथे टिकून राहणं तितकं कठीण आहे. आणि आज लोकमत फिल्मीच्या माध्यमातून नो फिल्टर या कार्यक्रमातून आपण आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा तुमच्या लोकमत फिल्मीचे. आणि सर्व रसिकांना एवढंच सांगू इच्छिन, मजेत राहा, मस्त राहा, सुखी राहा. आयुष्यात सहकुटुंब परिवार असावे, सहकुटुंब परिवार हसावे, समाधान धन मानून आपुले, कृतार्थतेने सार्थक व्हावे. आनंदाचा छंद असावा, छंद निर्माण करावा लागतो, छंद असला पाहिजे, हसत राहिलं पाहिजे. आनंदाचा छंद असावा, हास्याचा मधुगंध असावा, कधी नसावा कुठे दुरावा, मनामनांना हेच कळावे, कळावे लोभास.